एन्झाईम बद्दल बोलत होतो. एन्झाईम बद्दलच्या काही कॉन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहेत. एन्झाईमचं नेचर काय असतं, एन्झाईम काय असतं, त्याच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या. जसं की त्याला 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर लागतं. दुसरं ते प्रोटीन नेचरचं असलेलं बघायला मिळतं. त्याची स्पेशलिटी असते, इट परफॉर्म्स और इट कॅटलाइजेस अ स्पेसिफिक टाइप ऑफ रिॲक्शन्स. त्याच्या स्पेसिफिक रिॲक्शन्सच परफॉर्म करण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर आपण बघितलं टेम्परेचरचा इफेक्ट कसा होतो ते आपण बघितलं. जे हाऊ टेम्परेचर इज इम्पॉर्टंट इन द एन्झाईम ॲक्टिव्हिटी. एन्झाईम ॲक्टिव्हिटीमध्ये टेम्परेचर कसं महत्त्वाचं आहे किंवा pH कसा महत्त्वाचा आहे आणि टेम्परेचरचं स्ट्रक्चर कसं ह्या 2 फॅक्टरना अफेक्ट होतं हे सुद्धा बघितलेलं आहे. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे नोमेनक्लेचर. हाऊ एन्झाईम्स आर नेम्ड. एन्झाईमला नावं कशी दिली जातात. तर आपण असं परफेक्ट असं नोमेनक्लेचर त्याचं एकच आहे, पण कालांतराने जी काही नावं अस्तित्वात असलेली बघायला मिळतात आपल्याला एन्झाईमची, ती नावं जशीच्या तशी आपण पुढे नेतो आहोत. आणि मग ही नावं कशावरून तयार झाली किंवा त्याचं बेस काय आहे, त्या नावांचा बेस काय आहे, त्या नोमेनक्लेचरचा काय बेस आहे, त्याच्यावरती आधारित आपण 4 वेगळ्या प्रकारच्या मेथड्स एन्झाईम नोमेनक्लेचरच्या लक्षात घेऊया. पहिली मेथड आपल्याला लक्षात घेता येईल बेस्ड ऑन सबस्ट्रेट. सबस्ट्रेट बघा कुठल्या प्रकारचा सबस्ट्रेट आहे त्याच्यावरून नाव त्याचं असलेलं बघायला मिळतं. याच्यामध्ये आपण काय करतो, फक्त ASE सफिक्स लावतो त्याच्यावर. एज सफिक्स लावतो. ठीक आहे, एवढाचा सफिक्स लावला की सबस्ट्रेटचं नाव आणि त्याला लावलेलं सफिक्स या दोन्हीमुळे काय होतं त्याचं नाव तयार झालेलं बघायला मिळतं. म्हणजे काय, सबस्ट्रेट नेम जो काही सबस्ट्रेट असेल एन्झाईमचा तो प्लस ASE. बरोबर, या दोघांचं फ्युजन झालं की आपल्याला एक शब्द तयार झालेला बघायला मिळतो. दॅट इज द नेम ऑफ दॅट एन्झाईम. फॉर एक्झाम्पल सुक्रोज. सुक्रोज ही काय आहे, शुगर आहे, डायसॅकराइड शुगर आहे. बरोबर, सुक्रोज प्लस ASE जर आपण एकत्र केलं तर आपल्याला जे एन्झाईम मिळणार आहे त्याला आपण सुक्रेज असं म्हणतो. बरोबर, सुक्रेज असं म्हणणार आहोत. काय झालं, फक्त आता इथं काय त्याला थोडासा बदल केला, कारण सुक्रोज एज असं म्हणण्यापेक्षा आपण काय म्हटलं सुक्रेज म्हटलं. ते कधी कधी मध्ये जे शब्द असतात ते लोप पावतात. तशा पद्धतीने आपल्याला नाव तयार झालेलं बघायला मिळतं. अजून कितीतरी नावं आपल्याला सांगता येतील. प्रोटीएज. बरोबर, प्रोटीएज काय, प्रोटीन वरती ऍक्ट होणार जे एन्झाईम आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रोटीएज असं म्हणतो. आणि ते कशापासून तयार झाला शब्द, प्रोटीन प्लस ASE. साधा सिंपल आपल्याला लक्षात येईल की सबस्ट्रेटच्या नावामध्येच थोडासा बदल केलेला आहे आणि तो बदल केल्यामुळं आपल्याला काय लक्षात येतं, त्यांच्या एन्झाईमचं नाव तयार झालेलं बघायला मिळतं. आता काय, सुक्रोज काय करेल, सुक्रोज इज इन्व्हॉल्व्ड इन द ब्रेकडाऊन ऑफ द सुक्रोज इनटू द ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये सुक्रोजचं ब्रेकडाऊन करण्यासाठी सुक्रेज नावाचं एन्झाईम असतं. आता प्रोटीएज काय करेल, प्रोटीएज ब्रेक डाउन द प्रोटीन्स इनटू द डिफरंट एंड्स ऑफ द अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड मध्ये किंवा छोट्या छोट्या प्रोटीन मध्ये ब्रेक डाउन करेल, त्याला आपण काय म्हणतो, प्रोटीएज असं म्हणतो. क्लिअर. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या एन्झाईमची नावं असलेली बघायला मिळतात. आता दुसरं नोमेनक्लेचर, आता कितीतरी एक्झाम्पल्स घेता येतील आपल्याला. हे 2 एकमेव एक्झाम्पल्स आहेत असं काही नाही, आपल्याला भरपूर एक्झाम्पल्स घेता येतील. ते आपल्याला पुस्तकामध्ये सुद्धा दिलेले आहेत. पण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला लक्षात येईल की सबस्ट्रेटचं नाव आहे आणि त्याच्या पुढं फक्त सफिक्स काय लावलेला आहे, त्यांनी ASE सफिक्स लावलेला आपल्याला बघायला मिळतं. बाकी काही नाही, एवढं साधं सिंपल सबस्ट्रेट भरून आपल्याला त्यांचं नोमेनक्लेचर असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. आता दुसरं नोमेनक्लेचर त्याच्या फंक्शन वरून आपल्याला असलेलं बघायला मिळतं. फंक्शन, बेस्ड ऑन द फंक्शन. बघा, तो कुठल्या प्रकारची रिॲक्शन कॅटलाइज करतो त्याच्यावरून त्याचं नाव केलेलं आहे. आणि तिथे सुद्धा आपल्याला ASE प्रत्यय लावलेला बघायला मिळतो, त्याला सफिक्स लावलेला बघायला मिळतो. ASE सफिक्स असेल, पण सगळ्यात महत्त्वाचं काय, त्याची रिॲक्शन महत्त्वाची आहे. बरोबर. फॉर एक्झाम्पल, जर एखादा एन्झाईम काय करत असेल,
हायड्रोलिसिस करत असेल, फॉर एक्झाम्पल हायड्रोलिसिस हे फंक्शन आहे, हायड्रोलायसिस, बरोबर, हायड्रोलिसिस हे फंक्शन आहे. हायड्रोलिसिस is a type of a reaction in which water is used for the breakdown of a substrate breakdown करण्यासाठी काय वापरलं जातं, वॉटरचा उपयोग केला जातो, म्हणून त्याला काय म्हणायचं, हायड्रोलिसिस असं म्हणायचं. हायड्रोलिसिस करण्यासाठी आपल्याला हायड्रेटेज असलेले बघायला, हायड्रेटेजेस, बरोबर, हायड्रेटेजेस, त्याला काय म्हणायचं, हायड्रेटेजेस असं म्हणायचं. म्हणजे त्याच्यावरून नाव आपल्याला मॉडिफिकेशन झालेलं बघायला मिळतं. जर एखादा एन्झाईम इनोल्ड असेल, कशासाठी, हायड्रोजन रिमूव्हल साठी रिस्पॉन्सिबल असेल, हायड्रोजन ऍटम एखाद्या सबस्ट्रेट मधून रिमूव्ह करायचा असेल तर त्याला आपण काय म्हणणार, डिहायड्रोजिनेज. आता बघा दुसरं नाव आपल्याला सांगता येईल, डिहायड्रोजिनेज. हे काय करतं, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिहायड्रोजिनेशन. म्हणजे पहिल्यांदा रिएक्शन घेतलं तर आपण पहिल्यांदा रिएक्शन घेऊया, त्याची रिएक्शन काय, डिहायड्रोजिनेशन रिएक्शन कुठली आहे, त्याचं फंक्शन काय, डिहायड्रोजिनेशन इज द फंक्शन ऑफ दिस एन्झाइम. सो व्हाट विल बी द नेम फॉर दिस एन्झाइम, डिहायड्रोजिनेज. ओके, डिहायड्रोजिनेज. बघा साधं इथं हायड्रोलिसिस करत असेल तर हायड्रेटेज, डिहायड्रोजिनेशन करत असेल तर डिहायड्रोजिनेज. ठीक आहे. जर एखादा एन्झाइम कार्बन ऑक्सिजन हे दोन्ही कार्बन आणि ऑक्सिजन हे जर एखाद्या सबस्ट्रेटला अटॅच करत असतील तर त्याला काय म्हणायचं, कार्बॉक्सी ग्रुप जर अटॅच करत असतील तर त्यांचा कार्बॉक्सी ग्रुप एखाद्या सबस्ट्रेटला अटॅच करण्यासाठी जी रिएक्शन असते त्या रिएक्शनला आपण काय म्हणणार आहोत, कार्बॉक्सिलेशन असं म्हणणार आहोत. फंक्शन काय, कार्बॉक्सिलेशन. ओके, कार्बॉक्सिलेशन. जर कार्बॉक्सिलेशन म्हणजे काय, तर ऍडिशन ऑफ अ कार्बॉक्सी ग्रुप कुठला असतो, C डबल बॉन्ड O. ओके, ह्या कार्बनला कुठलाही अजून इतर ग्रुप अटॅच असले तर काही प्रॉब्लेम नाही, पण C डबल बॉन्ड O हा म्हणजे CO जर अटॅच करायचा असेल तर त्या रिएक्शनला काय म्हटलं जातं, कार्बॉक्सिलेशन असं म्हटलं जातं. बरोबर. आता हे कार्बॉक्सिलेशन करण्यासाठी एन्झाइम कुठला आहे, कार्बॉक्सिलेज. साधं सिंपल, कार्बॉक्सिलेज एन्झाइम. बघा साधं सिंपल आहे, काय, कार्बॉक्सिल ग्रुप अटॅच करण्यासाठी जी रिएक्शन असते ती काय झाली, कार्बॉक्सिलेशन झाली. बरोबर. आणि कार्बॉक्सिलेशन करण्यासाठी जे एन्झाइम्स इन्व्हॉल्व असतं ते एन्झाइम काय म्हणायचं, कार्बॉक्सिलेज असं म्हणायचं. असे कितीतरी ऑक्सिडेशन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारं एन्झाइम, ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन असेल. ठीक आहे, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणतो आपण. ठीक आहे, ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन होतं त्या रिएक्शन साठी जे काही आपल्याला एन्झाइम्स लागतात त्यांना आपण ऑक्सिडेजेस असं म्हणतो. ऑक्सिडेज एन्झाइम असं म्हणतो. रिडक्शन साठी रिस्पॉन्सिबल असणारा बघा लिस्ट आपण बनवू शकतो. रिडक्शन असेल तर काय म्हणणार, रिडक्टेज. एक आहे म्हणून आपण सिंगल घेतलेले आहे सगळे, म्हणून त्याला रिडक्टेज असं म्हणायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं त्या एन्झाइमचं काय फंक्शन आहे त्याच्यावरून सुद्धा त्यांना नावं दिलेली बघायला मिळतात. म्हणजे पहिलं बघितलं आपण सबस्ट्रेट वरून नावं, सबस्ट्रेट प्लस ASE सफिक्स, फंक्शन रिएक्शन, नेम ऑफ अ रिएक्शन अँड ASE सफिक्स. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला नावं दिलेली बघायला मिळतात. आता काही एन्झाइम्स आहेत, म्हणजे आतापर्यंत लक्षात आलं की एन्झाइमला ASE हा जर शेवटी असेल तर सगळे एन्झाइम्स असतात. त्याच्यामध्ये काही एक्सेप्शन आहेत ठराविक. साधं हे एक्झाम्पल आहे, एक्सेप्शन असणार. ई ला ASE लावलाय, पण हे एन्झाइम झालं का, नाही. इज नॉट एन्झाइम. ठीक आहे, असे काही एक्सेप्शन आहेत, पण ते काही जास्त एक्सेप्शन नाहीत. पण ज्या रिएक्शन मध्ये किंवा बायोकेमिस्ट्री मध्ये ज्या शब्दाला ASE लागलेला आहे ते जास्तीत जास्त वेळेस 99% काय असतं, एन्झाइम असतं असं आता म्हणायचं. पण काही आता आपल्याला
काही एन्झाईम्स असे सुद्धा बघायला मिळतील की ज्यांच्यामध्ये ASE सफिक्स नाहीये किंवा त्यांच्यामध्ये ASE सफिक्स लावलेला नाहीये, पण ते एन्झाईम्स आहेत. असे काही एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील का? तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला नोमेनक्लेचरचं वेगळं मेकॅनिझम असलेलं बघायला मिळतं किंवा वेगळी मेथड असलेली बघायला मिळते. व्हॉट इज दॅट मेथड? दॅट इज बेस्ड ऑन द सोर्स ऑफ अ एन्झाईम. ते एन्झाईम कुठून काढलेलं बघायला मिळतं. सोर्स, बेस्ड ऑन द सोर्स. बघा, सोर्स कुठला सोर्स आहे त्याचं मॉडिफिकेशन केलं. याची काही जास्त एक्झाम्पल नाही आहेत, काही बोटावर मोजले की आपल्याला एन्झाईम्स असलेली बघायला मिळतात. सोर्स असेल, फॉर एक्झाम्पल एक नाव ऐकलं असेल पापेन. पापेन, ठीक आहे, किंवा पापेन, साधं सिंपल एक्झाम्पल. पपया मधून जर आपण केलं, पपया 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 जर आपण साधे साधे कितीतरी एन्झाईम्स असतात. तुम्ही कच्चा आंबा खाल्लाय कधी? एकदम कच्चा, ज्याच्यातून चिक बाहेर येतो. त्यावेळेस जर आंबा असा खाल्ला तर आपल्या ओठांना भाजतं. हे कधी ऐकलंय का तुम्ही? नसेल तर आता आंब्याचा सीझन आला की आंब्याचा जो चिक असतो, आंबा तोडल्यानंतर जो चिक बाहेर येतो तो आपल्या ओठांना लावून बघायचा किंवा कुठेही लावून बघा, डझन मॅटर. ओठात लावायचंच नाही, ते चुकून झालेले प्रकार असतात, ते आपल्याला माहित नसतं. नंतर पपई, कच्ची पपई असते, तिचा चिक बाहेर आला की आपल्या स्किन वरती थोडासा टाकून बघा. प्रयोग करण्यासाठी काय अडचण नाही, त्याचा जास्त काय प्रॉब्लेम नाही, पण लगेच धुवून टाका. नाही तर ते एन्झाईम काय असतं? पापेन नावाचं एन्झाईम असतं. हे एन्झाईम प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम आहे. फक्त याच्यामध्ये मात्र आता नावात काय तुम्हाला ASE वगैरे काही दिसणार नाही पापेन मध्ये. फक्त काय पपयापासून तयार झालेले एन्झाईम आहे म्हणून पापेन म्हटले असतात, बाकी काही म्हटलेलं नाहीये. असंच आपलं पायनॅपल मध्ये सुद्धा एन्झाईम असतात, लक्षात ठेवायचं. पायनॅपल, आपला पायनॅपल असतो त्याच्यामध्ये सुद्धा एन्झाईम असतात. तर त्याचं नाव त्याच्या फॅमिलीवरून दिलेलं आहे, ब्रोमिलेन असं म्हटलं जातं. ब्रोमिलेन असं त्या एन्झाईमला आपल्याला म्हटलेलं बघायला मिळतं. तर हे काय पायनॅपलच्या फॅमिलीमधले जे काही आहेत त्यांच्यापासून एक्स्ट्रॅक्ट केलेलं एन्झाईम काय असतं? ब्रोमिलेन एन्झाईम असलेलं बघायला मिळतं. हे एन्झाईम आपल्याला बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कारणांसाठी आपण एक्स्ट्रॅक्ट करतो आणि एक्सपेरिमेंट मध्ये सुद्धा याचा उपयोग करतो. तर अशा प्रकारचं बेस्ड ऑन द सोर्सेस सुद्धा आपल्याला यांची नावं असलेली बघायला मिळतात. तुम्हाला ह्या पापेनचा तर भरपूर उपयोग असलेला बघायला मिळतो. कधी कधी आपल्याला पापेन जर कधी कधी काय होतं माहितीये, आपल्याला इनडायजेशन होतं. अशा वेळेस कच्ची पपई खाल्ली तर डायजेशन चांगल्या पद्धतीने होईल. असे जास्त खायची नाही, थोडीशी एखादा तुकडा कच्च्या पपईचा जर खाल्ला तर आपल्याला डायजेशन चांगल्या पद्धतीने झालेलं बघायला मिळेल. तर ह्या सुद्धा साध्या साध्या गोष्टी आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. इट इज जस्ट लाईक पेप्सिन प्रेझेंट इन द स्टमक. स्टमक मधलं जे पेप्सिन आहे त्या पेप्सिन सारखंच पापेन एन्झाईम आपल्याला असलेलं बघायला मिळतं, म्हणजे तेवढं स्ट्रॉंग सुद्धा असलेलं बघायला मिळतं. तर अशा प्रकारे तीन वेगळ्या प्रकारचे सोर्स मेकॅनिझम किंवा मेथड्स आहेत. मेथड्स आपण बघितल्या, एक आहे बेस्ड ऑन द सबस्ट्रेट, दुसरा आहे बेस्ड ऑन द फंक्शन, तिसरा आहे बेस्ड ऑन सोर्स, आणि चौथी मेथड जी आपल्याला नोमेनक्लेचरची असलेली बघायला मिळते दॅट इज अ सायंटिफिक मेथड ऑफ अ नोमेनक्लेचर. सायंटिफिक मेथड आहे दॅट इज बेस्ड ऑन nomenclature rules of international council है क्या? council of इंग्लिश लक्षात ते सगळे नाव बरेचसे सेम असतात. कोड ऑफ एन्झाईम नोमेनक्लेचर. इंटरनॅशनल कोड ऑफ एन्झाईम नोमेनक्लेचर किंवा ICEN असं म्हटलं तरी चालेल, पण ते काही युनिव्हर्सल नाहीये म्हणून आपण ICEN म्हणायचं. याच्यामध्ये काय केलं जातं, या कोडनुसार या रूल नुसार काय केलं जातं, दोन गोष्टी आपल्याला याच्यामध्ये ऍड केलेल्या बघायला मिळतात. एक आहे सबस्ट्रेट, सबस्ट्रेटचं नाव पहिल्यांदा असेल, प्लस त्याच्यामध्ये दुसरं नाव आपल्याला असलेलं बघायला मिळेल ते रिॲक्शन. रिॲक्शन
ठीक आहे, रिएक्शन प्लस ASE हा सफिक्स लावलेला बघायला मिळेल. सबस्ट्रेटचं नाव असेल, कुठलाही सबस्ट्रेट असेल त्याचं नाव असेल, त्या सबस्ट्रेट वरती कशा प्रकारची रिएक्शन हे एन्झाईम वर्कआउट करतं त्याच्यावरून त्याची रिएक्शनचं नाव पुढे जोडलेलं असेल आणि त्या रिएक्शनच्या नावाला काय असेल, ASE सफिक्स असेल. अशा प्रकारचं हे सायंटिफिक नेम त्या नोमेनक्लेचर मध्ये आपल्याला एक्झामला देता येतं. आपण काही एक्झाम्पल जर बघितली, फॉर एक्झाम्पल सबस्ट्रेट मी लिहितो पायरुविक ऍसिड, पायरुविक ऍसिड, ठीक आहे. आपल्याला साधं सिंपल काही एक्झाम्पल जर आपण बघितले तर आता मी काही तेच पुस्तकात आहे ते काही दिलं तरी चालेल. आपण पायरुविक ऍसिड जर घेतलं सबस्ट्रेट मध्ये तर त्या सबस्ट्रेट मध्ये डी कार्बोक्सिलेज, दुसरी रिएक्शन काय त्याची डी कार्बोक्सिलेशन, बघा डी कार्बोक्सिलेशन प्लस ASE. आता बघा याच्यात सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय, रिएक्शन काय, डी कार्बोक्सिलेशन. या डी कार्बोक्सिलेशन मध्ये काय करतं, हे एन्झाईम जे आहे ते काय करणार, पायरुविक ऍसिड पासून कार्बन डायऑक्साइड रिमूव्ह करणार. काय करणार, कार्बन डायऑक्साइड रिमूव्ह करणार. कारण आपण म्हटलं होतं डी कार्बोक्सिलेज काय, रिमूव्हल ऑफ द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द सबस्ट्रेट. ही रिएक्शन करतं. सबस्ट्रेट कोण आहे, आता सबस्ट्रेटचं ऑलरेडी नाव दिलेलं आहे म्हणून पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिड डी कार्बोक्सिलेज, डी कार्बोक्सिलेशन करतं कोणाचं, पायरुविक ऍसिड. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, पायरुविक ऍसिड डी कार्बोक्सिलेज असं म्हणतो. जर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नवीन सबस्ट्रेट जो प्रोडक्ट येणार आहे तो वेगळा असणार आहे. पायरुविक ऍसिड हे 3 कार्बन कंपाऊंड आहे आणि जर याचा रिझल्ट जर बघितला तर आपण ऍसिटिल कोए तयार झालेला बघायला मिळणार आहे. या पूर्ण प्रोसेस साठी जे काही एन्झाईम रिस्पॉन्सिबल असतं त्या एन्झाईमला आपण काय म्हणणार आहोत, पायरुविक डी कार्बोक्सिलेज. Pyruvic decarboxylase will be the name for this enzyme which works on the pyruvic acid and removes the carbon dioxide from the pyruvic acid. So decarboxylation of a pyruvic acid is performed by the enzyme called as a pyruvic decarboxylase. अजून काही एक्झाम्पल्स घेता येतील. हे फक्त कार्बोक्सिलेशनचं झालं. दुसरं आपल्याला ट्रान्सएमिनेशन रिएक्शन सुद्धा असलेली बघायला मिळते. कधी कधी काय होतं की एका सबस्ट्रेटच्या ऐवजी अनेक सबस्ट्रेट इन्व्हॉल्व असतात. काय असतात, अनेक सबस्ट्रेट इन्व्हॉल्व असलेली सुद्धा बघायला मिळतात रिएक्शन मध्ये. म्हणजे एक रिएजंट तुम्ही बघितलं असेल, अनेक रिएजंट असणार आहे, कॅटलिस्ट प्लस अनेक रिएजंट, ठीक आहे. आपल्याला 1 वे रिएक्शन्स, 2 वे रिएक्शन्स अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात. तर अशा पद्धतीच्या रिएक्शन्स इथं सुद्धा असलेल्या बघायला मिळतात. एखादा जर बघितलं आपण ग्लुटामेट, पायरुविक, ट्रान्सएमिनेज असं जर आपण विचार केला तर साधं सिंपल आपल्याला लक्षात येईल. 2 सबस्ट्रेट, फक्त आता सबस्ट्रेट 2 आहे. पहिला आहे पायरुविक ऍसिड, पायरुविक ऍसिड, पायरुविक ऍसिड प्लस ग्लुटामिक ऍसिड किंवा ग्लुटामेट असं म्हटलं तरी चालेल. ग्लुटामेट, ग्लुटामिक ऍसिडला दुसरं नाव आहे ग्लुटामेट, ठीक आहे. हे 2 काय आहे, सबस्ट्रेट आहे. पण ह्या सबस्ट्रेट वरती कुठली रिएक्शन केली जाते, ट्रान्सएमिनेशन. आता ट्रान्सएमिनेशन रिएक्शन काय बघा, ट्रान्सएमिनेशन इज द रिएक्शन इन विच एमिनो ग्रुप इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन सबस्ट्रेट टू द अदर सबस्ट्रेट. काय म्हटलं मी, ट्रान्सएमिनेशन मध्ये काय होतं, एक कुठलाही ग्रुप आहे. आता इथं आपण ट्रान्सएमिनेशन मध्ये काय, एमिनो ग्रुप आहे. एमिनो ग्रुप काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. कुठून, एका सबस्ट्रेट पासून दुसऱ्या सबस्ट्रेटकडे. आता पायरुविक ऍसिड आणि ग्लुटामिक ऍसिड मध्ये ग्लुटामिक ऍसिड वरती काय असतं, एमिनो ग्रुप असतो. ग्लुटामिक ऍसिड हे एमिनो ऍसिड आहे, म्हणून ह्या एमिनो ऍसिड वरचा एमिनो ग्रुप काय केला जातो, पायरुविक ऍसिड वरती ट्रान्सफर केला जातो. एवढी साधी ट्रान्सफरची रिएक्शन आपल्याला एमिनो ग्रुप ट्रान्सफर ची रिएक्शन इथं केलेली बघायला मिळते. अशा वेळेस काय करायचं, नेम ऑफ बोथ सबस्ट्रेट इज पुट ऍट द फर्स्ट. ह्या दोन्ही सबस्ट्रेटची नावं पहिल्यांदा तिथं ठेवली जातात आणि त्याच्यानंतर त्याच्या रिएक्शनचं नाव आपल्याला दिलेलं बघायला मिळतं. आता पहिल्यांदा आपण याच्या अगोदर काय बघितलं होतं, एकच सबस्ट्रेट बघितला होता, म्हणून एका सबस्ट्रेटला कुठला कुठं ठेवायचं असं काय नाही.
ठीक आहे, पहिला आपण काय घेतला, पायरुव्हिक ऍसिड आणि त्याच्यानंतर रिएक्शनचं नाव घेतलं. आता इथं काय करायचं आहे की ग्लुटामेट पायरुव्हिक ट्रान्सअॅमिनेज रिएक्शन. काय म्हणायचं आहे, ग्लुटामेट पायरुव्हिक ट्रान्सअॅमिनेज नावाचा एन्झाइम आपल्याला इथं वर केलेलं बघायला मिळतं. ग्लुटामेट पायरुव्हिक ट्रान्सअॅमिनेज. साधं सिंपल नोमेनक्लेचर आपल्याला असलेलं बघा. ठीक आहे, ग्लुटामेट पायरुव्हिक ट्रान्सअॅमिनेज अशा प्रकारचं नोमेनक्लेचर आपल्याला याच्यामध्ये असलेलं बघायला मिळतं. ते कशावरून केलं जातं, इंटरनॅशनल कोड ऑफ एन्झाइम नोमेनक्लेचर ह्या ऑर्गनायझेशनच्या रूल्स प्रमाणे हे नाव आपण घ्यायचं आहे. म्हणजे सुक्रोजचं सुद्धा आपल्याला वेगळं नाव बघायला मिळतं, सुक्रोज हायड्रोलेज. कारण सुक्रोजचा हायड्रोलिसिस करतो. सुक्रेजला काय म्हणायचं, सुक्रोज हायड्रोलेज असं म्हणायचं. नेम ऑफ द सुक्रोज कॅन बी कन्वर्टेड ॲज पर द इंटरनॅशनल कोड फॉर एन्झाइम नोमेनक्लेचर ॲज सुक्रोज हायड्रोलेज असं नाव आपल्याला तिथं झालेलं बघायला मिळतं ना. कारण सुक्रोज काय करतो, सुक्रोजचं काय होतं, सुक्रेज कडून हायड्रोलिसिस होतं. सुक्रेज इज रिस्पॉन्सिबल फॉर हायड्रोलिसिस ऑफ अ सुक्रोज. सो नेम ऑफ अ सुक्रोज इज ॲज इट इज अँड द रिॲक्शन नेम दॅट इज हायड्रोलेज. लाईकवाईज अशा पद्धतीने आपल्याला नोमेनक्लेचर याच्यामध्ये करता येते. आणि ही नोमेनक्लेचर आपल्याला युनिव्हर्सल असलेली बघायला मिळतात. आता हे कशासाठी शिकायचं, आता जरी आपल्याला सिलेबसला आहे म्हणून आपण शिकतोय, पण ह्या सगळ्या नावांचा किंवा नोमेनक्लेचरचा उपयोग कुठं होणार आहे, आपल्याला ज्या रिॲक्शन शिकणार आहे आपण. फॉर एक्झाम्पल रेस्पिरेशन चॅप्टर ज्यावेळेस शिकणार आहे त्यावेळेस पुढच्या वर्षी असेल, त्या रेस्पिरेशन मध्ये आपल्याला ह्या सगळ्या रिॲक्शनच्या एन्झाइमची नावं इथं येणार आहेत. आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल की ते नाव कसं तयार झालेलं आहे. हे जर माहीत झालं तर तुम्हाला त्या नावाला लक्षात ठेवायला काहीही अडचण येत नाही. तर अशा प्रकारचं आपल्याला हे नोमेनक्लेचर असलेलं बघायला मिळतं. याच्यापेक्षा सुद्धा ॲडव्हान्स नोमेनक्लेचर आपल्याला बघायला मिळतं आणि ते फक्त एन्झाइम कोड असलेला बघायला मिळतो. ह्याच ऑर्गनायझेशनवरून इंटरनॅशनल कोड ऑफ एन्झाइम नोमेनक्लेचर त्याच ऑर्गनायझेशनने काय केलाय, अजून एक मेथड त्यांच्यामध्ये डेव्हलप केली आहे. एन्झाइमचा युनिक कोड असतो, युनिक कोड असतो आणि तो कोड तयार करण्यासाठी एन्झाइमचं क्लासिफिकेशन आपल्याला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, एन्झाइमचा कोड आणि त्याचं क्लासिफिकेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचं बेसिक क्लासेस आपल्याला 6 बेसिक क्लासेस केलेले बघायला मिळतात आणि त्याच्यानंतर सब क्लासेस भरपूर आहे, भरपूर म्हणजे भरपूर आहे. ठीक आहे, मग असे 4 स्टेप्स मध्ये आपल्याला, म्हणजे आता जे आपण 6 क्लासेस बघणार आहोत त्याच्यानंतर सब क्लासेस अनेक असतील. प्रत्येक क्लासमध्ये अनेक सब क्लासेस असतील आणि त्या सब क्लासेस मध्ये अजून सब क्लासेस असतील आणि त्याच्यानंतर त्याच्या रिॲक्शनची नावं असतील. तर अशा पद्धतीने आपल्याला त्यांची नावं 4 वेगवेगळ्या कोडनं डिफाईन केलेली बघायला मिळतात. तर त्याच्यातला पहिला कोड जो आहे प्रत्येक, फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये 2.1.1.1 असं जर आपण म्हटलं एखाद्या एन्झाइमला, हा एन्झाइमचा कोड आहे, त्याला EC कोड असं म्हटलं जातं, एन्झाइम कोड असं म्हटलं जातं नोमेनक्लेचर मध्ये, लक्षात ठेवायचं. तर ह्या शब्दावरून किंवा ह्या संख्येवरून सुद्धा आपल्याला एखादा एन्झाइम कुठला आहे हे सांगता येतं. पण आपल्याला एवढ्या ऍडव्हान्स मध्ये जायचं नाही, फक्त आपण जे आता क्लासेस बघणार आहोत त्याच्या संदर्भामध्ये सांगतोय. हा 2 जो आकडा आहे तो 2 आकडा आताचे जे आपण क्लासेस बघणार आहोत त्याचा दुसरा क्लास सांगतो. हा 2 काय रिप्रेझेंट करतो, आता जे आपण 6 क्लासेस बघणार आहेत त्याच्यातला दुसरा क्लास जो आहे तो रिप्रेझेंट करण्यासाठी हा 2 आहे. इथं जर 1 असला तर पहिला क्लास. म्हणून आता जे आपण क्लासेस बघणार आहोत त्याचे सिक्वेन्स सुद्धा फार महत्त्वाचे आहे. आता सिक्वेन्स लक्षात ठेवत असताना आपण एखादा सरळ वर्ड तयार करायचा आणि त्याच्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. ते सुद्धा नोमेनक्लेचरचा पार्ट आहे म्हणून नोमेनक्लेचर बदलत नाही. पहिला आहे ऑक्सिडोरेडक्टेजेस, दुसरा आहे ट्रान्सफरेजेस, तिसरा आहे हायड्रोलेजेस, तिसरा आहे लाएजेस, चौथा आहे लाएजेस, पाचवा आहे आयसोमरेजेस आणि 6वा सुद्धा एल वरून आपण सांगणार आहोत लिगेजेस. ठीक आहे,
तर अशा प्रकारचे 6 क्लासेस आपल्याला फार महत्त्वाचे आहेत आणि ते पहिल्यांदा बघूया, म्हणजे त्या याच्यावरून कशी नावं दिली जातात ते आपल्याला लक्षात येईल. पहिला लक्षात ठेवायचा शब्द कुठेतरी आपला असा तुम्ही सुद्धा तयार केला तरी चालेल, पण सिक्वेन्स बदलायचा नाही. आपल्याला आवडतो शब्द त्या पद्धतीने तयार होईल शब्द त्याचा, पण आपल्याला आवडतो तसा नाही, जसाच्या तसा सिक्वेन्स घ्यायचा आहे. आपण याला नाव सुद्धा देणार आहोत 1 2 3 4 5 6 त्याला नंबर आहे आणि दोज आर युनिव्हर्सल नंबर फॉर दॅट क्लास. त्या क्लाससाठी ते युनिव्हर्सल नंबर आहेत, म्हणून आपण आदला बदल करायची गरज नाहीये. ठीक आहे, हा जरी वेगळा पार्ट असला तर आपण बघूया. पहिला क्लास आपल्याला सांगता येईल ऑक्सिडो रिडक्टेजेस. ऑक्सिडो रिडक्टेज. आता जे ऑक्सिडो रिडक्टेजेस आहेत, these are the enzymes which are responsible for oxidation as well as reduction, both the reaction at a time. एकाच वेळेस ह्या दोन्ही रिएक्शन हे काय करतात, कॅटलाइज करतात. कॅटलाइज ऑक्सिडेशन and reduction. Oxidation and reduction. What they do in the oxidation? They do oxidation of one substrate. एका सबस्ट्रेटचं काय केलं जातं, ऑक्सिडेशन केलं जातं आणि त्याच वेळी दुसऱ्या सबस्ट्रेटचं काय केलं जाईल, सबस्ट्रेट 1 म्हणूया त्याला. सबस्ट्रेट 1 जर असेल त्याचं ऑक्सिडेशन केलं जाईल, त्याच वेळी काय केलं जाईल, सबस्ट्रेट 2 चं काय केलं जाईल, रिडक्शन. ठीक आहे. सो व्हॉट इज ऑक्सिडेशन? रिमूव्हल ऑफ द हायड्रोजन. साधा सिंपल आपण बघितलं, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आणि व्हॉट इज रिडक्शन? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. असं म्हटलं तर चालेल ना, किंवा इलेक्ट्रॉन म्हणा, डझंट मॅटर. ठीक आहे. आता आपण जर बघितलं एक एक्झाम्पल जर बघितलं, साधा सिंपल एक्झाम्पल आहे अल्कोहोल. अल्कोहोल प्लस, आता ज्या वेळेस एखादा सबस्ट्रेटला ऑक्सिडेशन करायचं असेल तर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर सुद्धा तिथं पाहिजे. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर असतात आणि त्याच्यामध्ये मोस्टली कोएन्झाइम्स आर द इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर्स. कोएन्झाइम्स फॉर एक्झाम्पल काल आपण बघितलं होतं NAD. NAD इज ऑलरेडी इन ऑक्सिडाइज्ड स्टेट. तो कसा असतो, ऑक्सिडाइज्ड स्टेट मध्ये असलेला बघायला मिळतो. ठीक आहे. त्याला म्हणून आपण काय करतो, NAD प्लस असं म्हणतो. मग काय होतं, अल्कोहोल मध्ये आपल्याला कुठला ग्रुप असलेला बघायला मिळतो, बघा साधा OH ग्रुप असलेला बघायला मिळतो. म्हणजेच काय, COH ग्रुप असलेला बघायला मिळतो. त्याला आपण वेगळ्या पद्धतीने जर बघितलं, CH2OH, क्लिअर, अशा पद्धतीने. किंवा CH2 असेल आणि खाली ही 3 जर म्हटलं, ग्लिसरॉल. आपण जर बघितलं ग्लिसरॉल, एक साधं एक्झाम्पल आपण घेऊन बघूया. OH, CHOH इथं जरी म्हटलं तरी चालेल, कुठलंही अल्कोहोल असेल. इथेनॉलच असायला पाहिजे असं काही नाही, कुठलंही असेल. ठीक आहे. अल्कोहोल मध्ये काय केलं जातं, एखादा हायड्रोजन काय केला जातो, इट इज ट्रान्सफर टू द अदर. मग त्याच्यामध्ये एकच्या ऐवजी किती लागणार आहे, त्याला 2 हायड्रोजन लागणार आहे. इथं NAD ला किती लागतात, 2 हायड्रोजन लागतात. आता इथं एकच प्लस दिला आणि 2 हायड्रोजन कसे लागतील, हा एक प्रश्न असेल. पण याच्यामध्ये सारखी शिफ्टिंग होत असते, म्हणून दुसरा जो हायड्रोजन आहे तो डायरेक्ट अटॅच न होता लूजली अटॅच झालेला बघा. अटॅच होतो बाहेर निघतो, अटॅच होतो बाहेर निघतो. हा पार्शियल असतो. ते केमिस्ट्री मध्ये तुम्हाला अजून जास्त शिकवलं जाईल. इथं काही जास्त आपल्याला अंडरस्टँड करायची गरज नाही. ठीक आहे. अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू द अल्डिहाइड. अल्डिहाइड प्लस NADH2. ठीक है, NADH2. So removing the 2 hydrogen atoms from the one of the carbon of the alcohol. एका कार्बन पासून, अल्कोहोलच्या एका कार्बन मधून काय करायचं आहे आपल्याला, 2 हायड्रोजन काढायचे. मग कधी कधी काय होतं, आपल्याला 2 हायड्रोजन ॲटम निघणार नाहीये, पण आपण जर हे 2 हायड्रोजन ॲटम जर बाजूला काढले आणि NAD ला जर अटॅच केले तर आपल्याला काय तयार झालेलं बघायला मिळेल, CHO. लक्षात, मी मुद्दाम लिहितोय, शफल करून लिहितोय. CHO आपल्याला इथं लगेचच काय असेल, CHOH, CH2
OH. Clear? So this is the aldehyde. Irrespective of the what kind of alcohol it is. कुठल्या प्रकारचा अल्कोहोल आहे, हा जो ग्रुप आपल्याला असेल तो अल्कोहोल ग्रुप असेल, हा असेल तो अल्डिहाइड ग्रुप आहे. सो अल्कोहोलचं अल्डिहाइड मध्ये जर कन्वर्जन करायचं झालं तर पहिली स्टेप होते ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल and second step reduction of NAD+. So NAD+ is converted into the NADH2. So for this reaction we need an enzyme, and that enzyme is आता अल्कोहोल. अल्कोहोलचं काय केलं जात आहे, ऑक्सिडेशन केलं जात आहे, म्हणून अल्कोहोल काय केलं जात आहे, कुणाचं काय केलं जात आहे, अल्कोहोल मध्ये काय केलं जात आहे, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय रिमूव्ह केलं जात आहे, हायड्रोजन रिमूव्ह केला जातो, म्हणून त्याला काय म्हणायचं, डी हायड्रोजन. हायड्रोजन काय केला, ठीक आहे, हायड्रोजन काय केला, रिमूव्ह केला, म्हणून काय म्हणा, डी हायड्रोजिनेज ASE म्हटलं. साधं सिंपल. क्लियर? सो इट इज अ ऑक्सिडो रिडक्शन रिएक्शन और ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन, किंवा याला सिंपली रेडॉक्स रिएक्शन म्हटलं तरी चालेल. त्याला काय म्हणायचं, रेडॉक्स रिएक्शन. तर अशा प्रकारच्या दोन्ही रिएक्शन एकाच एन्झाइमने केल्या जातात. त्या एन्झाइमच्या क्लासला काय म्हणायचं, ऑक्सिडो रिडक्टेज क्लास ऑफ एन्झाइम असं म्हणायचं. ज्या ज्या एन्झाइम्स मध्ये, आता हे फक्त अल्कोहोल डिहायड्रोजिनेज आहे, असे कितीतरी डिहायड्रोजिनेज एन्झाइम आपल्याला असले. पायरुविक डिहायड्रोजिनेज आहे, म्हणजे पायरुविक ऍसिडचं डिहायड्रोजिनेशन करणारं एन्झाइम सुद्धा आपल्याकडे असलेलं बघायला मिळेल. मग त्याच्यामध्ये आपल्याला सेम नाव सेम राहील, फक्त सबस्ट्रेट बदलेल इथं, ठीक आहे. किंवा ऑक्सिडेज आणि रिडक्टेज, ऑक्सिडो रिडक्टेज असंही नाव असेल कधी कधी. डिहायड्रोजिनेज फक्त इथं हायड्रोजन कधी कधी कायमच हायड्रोजन रिमूव्ह केला जाईल ऑक्सिडेशन रिडक्शन मध्ये असं नाही, इलेक्ट्रॉन पण रिमूव्ह केले जातील, त्यावेळेस त्याला ऑक्सिडो रिडक्टेज असंही म्हटलेलं बघायला मिळेल. तर अशा प्रकारचे वेगवेगळे आपल्याला नोमेनक्लेचर ह्या ऑक्सिडेशन रिडक्शन मध्ये असलेले बघायला मिळतात. सो द फर्स्ट क्लास ऑफ दिस एन्झाइम इज द ऑक्सिडो रिडक्टेजेस. आता दुसरा क्लास आपण सांगितला, तर कुठला सांगितला, सेकंड क्लास, दॅट इज अ ट्रान्सफरेजेस. Transferases. In this transferases, what they do? They transfer a group, chemical group, कुठलाही असेल group from one substrate to other. एका सबस्ट्रेटचा ग्रुप दुसऱ्या सबस्ट्रेटला ट्रान्सफर करणं, ह्या प्रकारच्या रिएक्शनला काय म्हणायचं, ट्रान्सफर रिएक्शन असं, ट्रान्सफर ऑफ ग्रुप रिएक्शन असं म्हणायचं. आणि ते अशा प्रकारची रिएक्शन परफॉर्म करण्यासाठी जे एन्झाइम असतं त्या एन्झाइम्सला आपण काय म्हणणार आहोत, ट्रान्सफरेजेस असं म्हणणार आहोत. आता ह्या ट्रान्सफरेजेस मध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे क्लासेस, कुठल्या प्रकारचा ग्रुप ट्रान्सफर केला जातो याच्यावरून सुद्धा आपल्याला त्याचे सब क्लासेस करता येतील, पण आपल्याला त्याच्यामध्ये काही द्यायचं नाही. इथं आपला साधा सिंपल आपल्याला जर बघितला तर फॉस्फो ट्रान्सफरेजेस असंही म्हटलं तरी चालेल, किंवा कायनेजेस म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये आपण एक रिएक्शन कन्सिडर करणार आहोत, ग्लुकोज प्लस ATP, glucose plus ATP. It will be responsible for transfer of a phosphate to phosphate molecule. इथं किती phosphate molecule आहे, 2 phosphate molecule, सॉरी 3 phosphate molecule, ट्रायफॉस्फेट्स आहे, 3 phosphate molecules. ह्या 3 phosphate मधला एक phosphate कुठे अटॅच केला जाईल, ग्लुकोजला अटॅच केला जाईल, आणि तोही कुठे अटॅच केला जाईल, 6th कार्बनला अटॅच केला जाईल. म्हणून ह्या ग्लुकोज काय ते, ग्लुकोजचं कन्वर्जन कशात होतं, ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट होतो, आणि जो मॉलिक्यूल आपल्याला फॉस्फेट डोनर आहे त्याला आपण एक रिमूव्ह केल्यामुळे त्याला काय म्हणणार आहोत, ADP असं म्हणणार आहोत, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय रिएक्शन झाली, ग्लुकोज इज अटॅच्ड विथ द फॉस्फेट ऑफ ATP. सो फॉस्फेट ग्रुप इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द ATP टू द ग्लुकोज. सो दॅट इज अ ट्रान्सफर रिएक्शन, ट्रान्सफर ऑफ अ ग्रुप रिएक्शन. कुठला ग्रुप ट्रान्सफर केला, फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर केला.
आता 6 काय 6 कार्बनला अटॅच केला म्हणून त्याला 6 म्हटलंय, बाकी काय त्याचा वेगळा अर्थ असं काही नाही. लक्षात ठेवायचं नंबर जे असतात नावामध्ये अशा ते नंबर काय रिप्रेझेंट करतात, ज्या ग्रुपच्या अगोदर नंबर आहे तो ग्रुप कुठल्या कार्बनला अटॅच आहे हे सांगतात काय, किंवा कुठल्या ऍटमला अटॅच आहे, किती नंबरच्या ऍटमला. आणि ते नंबरिंग वगैरे तुम्हाला माहिती आहे. फंक्शनल ग्रुप जिथं असतो त्या फंक्शनल ग्रुप पासून पुढे नंबरिंग सुरू होतं कार्बनचं. तर अशा पद्धतीने ते नंबरिंग वगैरे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय एन्झाईम जे इन्व्हॉल्व होणार आहे ते कुठलं एन्झाईम आहे. आता इथं फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर केला म्हणून त्या एन्झाईमला काय म्हणायचं, कायनेज असं म्हणायचं. काय म्हणायचं, कायनेज. आता ह्या याच्यातलं फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर करतात आणि तो जर एटीपी पासून ट्रान्सफर केलेला असेल तर त्या एन्झाईमला काय म्हणायचं, कायनेज असं म्हणायचं. ठीक आहे, कायनेज. कायनेज इज अ एन्झाईम which transfer the phosphate group from the ATP to the other substrate. काय म्हटलं मी, ATP कडून दुसऱ्या सबस्ट्रेट कडे जर फॉस्फेट ग्रुप अटॅच केला जाईल किंवा ट्रान्सफर केला जाईल तर त्याला काय म्हणायचं, कायनेज असं. आता दुसरं फंक्शन कायनेजचं काय असतं, कायनेज याच्या रिव्हर्स रिएक्शन सुद्धा करतो कधी कधी. म्हणजे काय करेल, इट विल रिमूव्ह द फॉस्फेट ग्रुप फ्रॉम द सबस्ट्रेट अँड विल अटॅच टू द एटीपी. त्याला सुद्धा कायनेज असं म्हणायचं. पण त्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला नावं देता येईल. पण कायनेजचं काय, ट्रान्सफर ऑफ फॉस्फेट ग्रुप एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आता इथं कुठून कुठे ट्रान्सफर केलाय, कशावरती ट्रान्सफर केलाय, सबस्ट्रेट कुठला आहे तर इथं ग्लुकोज आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, ग्लुकोकायनेज. बरोबर, ग्लुकोकायनेज. साधं सिंपल आहे, ट्रान्सफर ऑफ अ रिएक्शन. आता दुसरं अजून एक आपल्याला सांगता येईल रिएक्शन ट्रान्सफर ऑफ ग्रुपची. याच्या अगोदर आपण बघितली नोमेनक्लेचर, अगोदरच्या नोमेनक्लेचर मध्ये काय बघितली, पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिड आहे प्लस काय ग्लुटामिक ऍसिड. ऍसिड इट्स अमिनो ऍसिड. बरोबर. आणि त्याच्यानंतर काय तयार होतं, आपल्याला पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन, आता मला नाव आठवत नाही, पायरुविक ऍसिड मे बी एलानाइन. नाही एलानाइन. आता अॅमिनो ग्रुप फक्त ट्रान्सफर केला, एलानाइन तयार होईल. ग्लुटामिक ऍसिड 6 कार्बन आहे, पायरुविक ऍसिड 3 कार्बन कंपाऊंड आहे म्हणून एलानाइन. तोपर्यंत असू द्या एलानाइन. ठीक आहे. आणि ग्लुटामिक ऍसिडचं आपल्याला कन्व्हर्जन आपल्याला साध्या 6 कार्बन ऍसिड मध्ये तयार झालेलं 6 कार्बन ऍसिड असं म्हणतो. आता मला ते नाव आठवतं सध्या आपलं इथं लक्षात ठेवा. इथं काय केलेलं आहे, ग्लुटामिक ऍसिड इज रिस्पॉन्सिबल फॉर डोनेशन ऑफ अ अमिनो ग्रुप. अमिनो ग्रुप काय NH2 ग्रुप आपल्याला इथं डोनेट केलेला बघायला मिळेल. पण ग्लुटामिक ऍसिड करून आपल्याला पायरुविक ऍसिडला काय दिला, अमिनो ग्रुप दिला. म्हणून ह्या एन्झाईमला काय म्हणायचं, ट्रान्स अमिनेज. ट्रान्स अमिनेज. सो ट्रान्स अमिनेज इज अ एन्झाईम ऑफ दिस ट्रान्सफरेज क्लास. ट्रान्सफरेज क्लासचं कुठलं दुसरं एक्झाम्पल सांगता येईल, ट्रान्स अमिनेज. ठीक आहे. आता जसं कायनेज सांगितलं तसं दुसरं आहे ट्रान्स अमिनेज. असे कितीतरी भरपूर रिएक्शन सांगता येतील, पण सध्या आपल्याला एकच जरी लक्षात ठेवली तरी चालेल. अशा पद्धतीनं आपल्याला ग्रुप ट्रान्सफरच्या रिएक्शन खूप आपल्या सिलेबस मध्ये किंवा आपल्याला पुढे येणार आहे अशा प्रकारच्या रिएक्शन आपल्याला सांगता येतील. सो दीज आर द ट्रान्सफरेजेस. सो सेकंड क्लास ऑफ दिस एन्झाईम इज अ ट्रान्सफरेज. आता तिसरा क्लास आपल्याला सांगता येईल. तर मी आता याला नंबर म्हणजे युनिक होतील. हा ठीक आहे. तिसरा क्लास काय, हायड्रोलेसिस. हायड्रोलेसिस, these enzymes catalyze hydrolysis. Hydrolysis of a substrate. Substrate's hydrolysis. Hydrolysis काय, breakdown of a substrate by using water molecule. वॉटर मॉलिक्यूल ऍड करून सबस्ट्रेटला काय करायचं, ब्रेकडाऊन करायचं. हायड्रोलिसिस वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला केलेलं बघायला. प्रोटीएज आर ऑल्सो हायड्रोलिसिस.
प्रोटीएजेस सुद्धा हायड्रोलायजेस टाइप मध्येच आपल्याला आलेले बघायला मिळतात. किंवा साधं एक्झाम्पल जर आपण बघितलं, सुक्रेज नावाच्या एन्झाईमचं आपण बघितलं. सुक्रोज इज ब्रोकन डाउन into the two monosaccharides, glucose plus fructose. ठीक आहे, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. आता ह्या दोघांमध्ये काय आपल्याला असलेला बघायला मिळतो बघा, ज्यावेळेस सुक्रोज तयार होते त्यांच्यामध्ये काय असते, ग्लायकोसाइडिक लिंकेज असते, एस्टर बॉन्ड असतो. त्या एस्टर बॉन्ड वरती अटॅक कोण करतो, वॉटर मॉलिक्यूल अटॅच करतो, वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे, म्हणून आपण याला काय इथं ऍडिशन ऑफ H2O असं म्हणणार आहोत, ऍडिशन ऑफ H2O. आणि त्या एन्झाईमला आपण काय म्हणणार, सुक्रेज एन्झाईम असं म्हणणार. सुक्रेज इज अ टाइप ऑफ हायड्रोलेज एन्झाईम. सुक्रेज इज अ टाइप ऑफ हायड्रोलेज एन्झाईम. लक्षात ठेवा, कधी कधी हा सुद्धा प्रश्न विचारला. सुक्रेज इज डॅश डॅश, ऑक्सिडोरेडक्टेज, ट्रान्सफरेज, हायड्रोलेज, आयसोमरेज. तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे हे सगळ्याच याला प्रश्न तयार होताना अशा पद्धतीने तयार होते. आता कुठलाही एन्झाईम दिलं जाईल, एक एन्झाईमचं नाव दिलं जाईल किंवा कुठलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ऑक्सिडोरेडक्टेज एन्झाईम. खालीलपैकी कुठलं ऑक्सिडोरेडक्टेज एन्झाईम आहे, तर याच्यातील जे आपल्या सिलेबसमध्ये आहेत तेवढीच एन्झाईम्स तिथं कन्सिडर केली जाते. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. फिरून फिरून प्रश्न याच्यावरती विचारले जाते. विच ऑफ द फॉलोइंग एन्झाईम्स आर द ट्रान्सफरेजेस. तर त्याच्यामध्ये किंवा विच ऑफ द फॉलोइंग एन्झाईम इज नॉट ट्रान्सफरेजेस. मग आता तुम्हाला काय दिले, ट्रान्सॲमिनेज दिलं जाईल, ट्रान्स कार्बोक्सिलेज दिलं जाईल, आणि तिसरं कायनेज दिलं जाईल, आणि चौथं सुक्रेज दिलं जाईल. कायनेज हे तुम्हाला माहित नाही, म्हणजे त्याच्यात ट्रान्स हा शब्द नाहीये, पहिले दोन बाजूला काढणार पण दुसऱ्या दोघांमध्ये गोंधळ होणार. तर याच्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीने काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगता आलं पाहिजे. मग कधी कधी तुम्हाला वाटेल की कायनेज हे काय ट्रान्सफरेज नसणार आहे, सुक्रेज हे कदाचित ट्रान्सफरेज आहे का. तर अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स इथं तयार होण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता पटवून बघायची. म्हणून आता सुक्रेज काय हायड्रोलेज आहे, म्हणूनच मी सारखं सांगतो की सुक्रेज हायड्रोलेज आहे. हायड्रोलेज सुक्रेज हायड्रोलेजेसच्या प्रकारामध्ये कुठले आहेत, तर हायड्रोलेजेस आहे, आणि त्याच्यानंतर सुक्रेज हे सुद्धा हायड्रोलेज आहे. अशा पद्धतीने उलट सुलट सारखं का सांगतो, तर तुमच्या डोक्यामध्ये ते फिट्ट बसावं आणि मग तुम्हाला कुठलाही प्रश्न जर विचारला, फिरवून प्रश्न विचारला, तरी सुद्धा तो तुम्हाला आन्सर करता यावा. तर अशा पद्धतीने आपल्या लक्षात येतं की इन द हायड्रोलिसिस देयर इज अ यूज ऑफ वॉटर, अँड दिस यूज ऑफ वॉटर इज डन बाय द एन्झाईम सुक्रेज, अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ब्रेकडाउन ऑफ अ सुक्रोज इनटू द ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. तर अशा प्रकारची आपल्याला हायड्रोलिसिस रिएक्शन असलेली बघायला मिळते, आणि त्या हायड्रोलिसिस रिएक्शन साठी रिस्पॉन्सिबल असणारे एन्झाईम आहे हायड्रोलेजेस. कितीतरी हायड्रोलेजेस आपल्याला बघा, प्रोटीएजेस, हायड्रोलेजेस, सगळे प्रोटीएजेस, कार्बोहायड्रेट ब्रेकडाउन करणारे एन्झाईम्स आपल्याला हायड्रोलेजेस असलेले बघायला मिळतात. म्हणून लक्षात ठेवायचं, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जास्तीत जास्त काय आहे, हायड्रोलेजेस आहे. काय म्हटलं मी, आपल्या डायजेशन मध्ये इन्व्हॉल्व असणारे अमायलेज इज हायड्रेटेज. अमायलेज काय आहे, हायड्रेटेज आहे. पापेन, पेप्सिन आपल्या स्टमक मध्ये असणार हायड्रोलेज आहे. ट्रिप्सिन हायड्रोलेज आहे. कायमोट्रिप्सिन हायड्रोलेज आहे. ठीक आहे. गॅस्ट्रिन आपल्याला यांचा वेगळा हार्मोन असलेला बघायला मिळतो. पण अशा वेगवेगळ्या प्रकारचे गॅस्ट्रिक ऍसिड किंवा गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्टच्या संदर्भात जेवढी एन्झाईम्स आपल्याला बघायला मिळतील, डायजेशन मध्ये जेवढी एन्झाईम्स इन्व्हॉल्व असतील, ती सगळी एन्झाईम्स काय आहेत, हायड्रोलेजेस आहेत. ठीक आहे. मेटाबॉलिझम मध्ये मात्र वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील. तर अशा प्रकारचे आपले 3 ग्रुप इथे आपण बघितलेले आहेत. फोर्थ ग्रुप ऑफ दिस एन्झाईम इज अ लायजेस. बघा, these are the enzymes which just break down any kind of a substrate without use of, आता हे लक्षात ठेवायचं, हायड्रोलेजेस ब्रेक डाउन द सबस्ट्रेट. हायड्रोलेजेस काय करतात, ब्रेक डाउन रिएक्शन करतात. पण कशी करतात, बाय यूज ऑफ वॉटर. बट हियर इन द लायजेस they are responsible for the lysis breakdown of a substrate without using the water. वॉटरचा वापर न करता किंवा त्याच्यातला कुठला तरी ग्रुप रिमूव्ह करतील, बाय रिमूव्हिंग द एनी काइंड ऑफ अ ग्रुप, दे विल नॉट ऍड द वॉटर मॉलिक्यूल टू ब्रेक डाउन द कोव्हॅलेंट बॉन्ड.
but instead what they do, they remove any kind of a molecule from the substrate, and therefore substrate get broken down into the different another small products. ठीक है, the liases, these are responsible for the lysis reactions. कसले reactions आहेत त्याच्यात? Lysis reaction. Lysis is just a breakdown. ठीक आहे, क्लिवेज असं मी म्हटलं तरी चालेल. क्लिवेज, cutting reactions. So in this what happens, they remove group, any kind of a group they can remove based on the what kind of enzyme it is. कुठल्या प्रकारचा एन्झाइम आहे त्याच्यावरून ते कुठला ग्रुप आपल्याला रिमूव्ह करतील हे लक्षात येईल. ठीक आहे, आता आपल्याला इथं लक्षात येईल की डिकार्बोक्सिलेज एन्झाइम्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. आपण नाव बघू. डिकार्बोक्सिलेज काय करतात, ते रिमूव्ह द कार्बन डायऑक्साइड रिमूव्ह करतात आणि त्याच्यामुळे त्या सबस्टन्स जो सबस्ट्रेट आहे इट विल बी कन्वर्टेड इनटू द प्रोडक्ट. सबस्ट्रेटचं कन्वर्जन कशात होईल, प्रोडक्ट मध्ये होईल. आता आपल्याला इथं एक एक्झाम्पल घेता येईल, दॅट इज अ हिस्टिडीन. हिस्टिडीन नावाचा आपल्याला एक सबस्ट्रेट घेता येईल. दॅट हिस्टिडीन इज कन्वर्टेड इनटू द हिस्टामाइन. हिस्टामाइन प्लस CO. ओके, हिस्टामाइन. त्याच्यामध्ये काय, डिकार्बोक्सिलेज. कुठला एन्झाइम आहे, डिकार्बोक्सिलेज. त्या कार्बोक्सिलेजने काय केलं, इट इज ऍक्टिंग ऑन द हिस्टिडीन अमिनो ऍसिड विथ 1 कार्बन मोर. ठीक आहे, हिस्टिडीन मध्ये 6-7 कार्बन आपल्याला असलेले बघायला मिळतात आणि हे काय वेगळ्या प्रकारे एक थोडीशी रफली चेन असलेली सायक्लिक रिंग असलेली बघायला मिळते. तर त्या हिस्टिडीन मध्ये आपल्याला काय कार्बन डायऑक्साइड रिमूव्ह केला आणि दुसरा कंपाऊंड तयार झाला, तो काय झाला, हिस्टामाइन. म्हणजे रिमूव्हल ऑफ द कार्बन डायऑक्साइड. सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द लायसिस ऑफ दिस हिस्टिडीन, or it is responsible for the lysis of histidine and therefore converted into the histamine plus carbon dioxide. So two molecules are formed. So such kind of the enzymes are called as a liases. या एन्झाइम्स ला काय म्हणायचं, liases. किंवा आपल्याला अजून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रिएक्शन्स बघायला मिळतात. अजून एक रिएक्शन आपण रिप्रेझेंट करूया, पायरुविक ऍसिड. आता पायरुविक ऍसिड मध्ये काय असलेलं बघायला मिळतं, त्याचं ब्रेकडाउन केलं. पायरुविक ऍसिड डिकार्बोक्सिलेज एन्झाइम हे काय करतं, इट रिमूव्स द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द पायरुविक ऍसिड अँड कन्वर्ट इनटू द ऍसिटिल कोए. ऍसिटिक ऍसिड म्हटलं तरी चालेल, ऍसिटिक कोए, पण आपण सध्या ऍसिटिक ऍसिड एवढंच म्हणू. ठीक आहे, ऍसिटिक ऍसिड प्लस CO2. चला, पायरुविक डिकार्बोक्सिलेज बघा, पायरुविक डिकार्बोक्सिलेज. ओके, क्लियर. म्हणजे काय की ह्या पायरुविक ऍसिडचं लायसिस केलं कशामध्ये, ऍसिटिक ऍसिड आणि CO2. आता ऍसिटिक ऍसिड हा 2 कार्बन आहे, आता हा 3 कार्बन आहे आणि एक कार्बन त्याच्यातला रिमूव्ह केला. अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या रिएक्शन त्या लायजेस मध्ये असलेल्या बघायला. हियर इज नो यूज ऑफ अ वॉटर मॉलिक्यूल and therefore there is a difference between, that is the only difference between the hydrolase and the lyase. त्याच्यामध्ये फक्त एवढाच डिफरन्स असलेला बघायला. सो these are the liases which are responsible for the lysis of the substrate. Fifth group of this enzyme is the isomerases. These are responsible for the transfer of a group from one carbon to the other, from one position to the other. लक्षात आहे काय करतात, हे ग्रुप ट्रान्सफर करतात, पण कुठं, विथिन द मोलेक्यूल, नॉट टू द अदर सबस्ट्रेट. दुसऱ्या सबस्ट्रेटला ट्रान्सफर करत नाही. आता बघितलं आपण पहिल्या ट्रान्सफरेजेस मध्ये बघितलं काय केलं, ATP कडून फॉस्फेट ग्रुप कुठे टाकला, ग्लुकोज वरती टाकला, म्हणून ग्लुकोजचा कन्वर्जन कशात झालं, ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये झालं.
बरोबर. पण इथं मात्र तसं केलं जातं. द फॉस्फेट ग्रुप ऑफ अ ग्लुकोज इटसेल्फ फ्रॉम द वन पोझिशन इट विल बी ट्रान्सफर्ड टू द अदर पोझिशन. ठीक आहे, एका पोझिशन कडून दुसऱ्या पोझिशन कडे शिफ्ट केलेला बघायला मिळेल, एवढं साधं. किंवा दुसरा ग्रुप असेल, इट इज नॉट द ओनली फॉस्फेट ग्रुप. आता एक साधी सिंपल एक्झाम्पल आपण त्या रिएक्शन मध्येच घेऊया. ग्लुकोज 6 फॉस्फेटची रिएक्शन घेऊया. ग्लुकोज 6 फॉस्फेट. ठीक आहे, जस्ट फॉर शेक ऑफ इन्फॉर्मेशन. ठीक आहे, इट विल बी लीडिंग टू द अनदर फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज. कुठला ग्लुकोज तयार होईल? ग्लुकोज 3 phosphate. What happened here? The phosphate group from the 6th carbon, it is shifted to the 3rd carbon. That is the only. And so याच्यासाठी लागणारा कुठला एन्झाइम आहे? ग्लुकोज आयसोमरेज. काय? ग्लुकोज आयसोमरेज हे एन्झाइम लागेल, कारण ही स्पेसिफिकली ऍक्ट्स ऑन द ग्लुकोज 6 फॉस्फेट. त्याला म्हणून त्याला आपण त्याचं नाव किंवा ग्लुकोज 6 फॉस्फेट आयसोमरेज असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, कारण आपल्याला फक्त फॉस्फेट ग्रुपची पोझिशन बदललेली आहे. बट मोस्ट कॉमनली वी कन्सिडर द पोझिशन ऑफ अ फंक्शनल ग्रुप. आपण दुसऱ्या ग्रुपचा कन्सिडर करण्यापेक्षा किंवा साईड ग्रुपचा कन्सिडरेशन करण्यापेक्षा फंक्शनल ग्रुपचं कन्सिडरेशन आपण याच्यामध्ये करतो. तर आपण ते कसं? तर आपल्याला एक आहे ग्लुकोज आहे, ग्लुकोज 6 phosphate is a 6 carbon sugar and it will be converted into the fructose 6 phosphate. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय आहे? It is a sugar in which CHO group is present. It is aldehyde sugar. कुठली? ग्लुकोज. ग्लुकोजचा आपल्याला अल्डिहाइड असलेला पदार्थ मिळतो. आता इथं काय केलं जातं? ग्लुकोज इज कन्वर्टेड इनटू द अनदर दॅट इज अ फ्रुक्टोज व्हिच इज अ having only ketone. फक्त याच्यामध्ये काय केलं त्यांनी? हायड्रोजन शिफ्टिंग केलं. रिमूव्ह केला का? नाही रिमूव्ह केला. एका कार्बन वरून दुसऱ्या कार्बन वर केला, बाकी काही केलं नाही. आता कसा केला? जर समजा इथं CH2 ग्रुप असेल खाली, तर याच्यातला CHOH. ठीक आहे, CHOH. तर याच्यामध्ये काय केलं याने? फक्त याच्यामध्ये काय केलं तर याच्यातला जो हायड्रोजन आहे इकडे शिफ्ट केला. काय केला? पहिल्या कार्बन वरती शिफ्टिंग केलं हायड्रोजन. मग काय झालं? इथं काय झालं? C डबल बॉन्ड O ग्रुप तयार. ठीक आहे, दोन्ही हायड्रोजन आपल्याला इकडं CH2OH तयार केला. CHO त्याच्याऐवजी इथं काय झालं बघा? तर शिफ्टिंग फक्त झालं. काय शिफ्टिंग झालं? CH2OH C डबल बॉन्ड O. अगोदर काय होतं? CHO CH2OH CHOH असं होतं. तर याच्यातले दोन हायड्रोजन ॲटम काय केले? पहिल्या कार्बन वरती गेले आणि काय केला? अल्डिहाइडचा ग्रुप कशात कन्वर्ट झाला? कीटोन मध्ये. सो काय झाला? फंक्शनल ग्रुप काय झाला? शिफ्ट झाला, ट्रान्सफर आपल्याला वेगळ्या पद्धतीने झाला. तर त्याच्यातले हायड्रोजन काय केले त्यानं? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केले आणि त्याच्यामुळे काय झालं? द same compound is converted into the another compound and these two compounds with a same empirical formula but different structural formula are called as the isomers of each other. काय म्हटलं मी त्यांना? एकमेकांच्या आयसोमर आहेत आपण असं म्हणतो त्याला. आयसोमर्स केमिस्ट्री मध्ये अजून तुम्हाला डिटेल झालेलं असेल आयसोमर्स काय असतात. ठीक आहे, त्यांचं मॉलिक्युलर वेट सेम असतं, केमिकल फॉर्म्युला सेम असतो, एम्पिरिकल फॉर्म्युला सेम असतो, फक्त स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा असतो. त्याला आपण आयसोमर असतो. म्हणून आपल्याला इथं एन्झाइम्स कुठले लागणार आहे? आयसोमरेज. आता आयसोमरेज कुठलं आहे? हेक्सोज आयसोमरेज, बिकॉज this isomerization reaction is in between the 6 carbon sugar, that is a hexoses. बरोबर, म्हणून त्याला काय म्हणायचं? हेक्सोज आयसोमरेज. लक्षात ठेवा. आता फक्त आयसोमरेज म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्या मला वाटतं बुक मध्ये फक्त आयसोमरेज दिलंय, डझंट मॅटर. आता 6 कार्बन शुगर जर असेल, त्या सबस्ट्रेटचं नाव अगोदर देऊयात, फक्त त्याचा सबस्ट्रेटचा ग्रुप अगोदर देऊयात. आता ग्रुप कुठला दिलाय आपण? हेक्सोज.
आता ग्लुकोज हे आयसोमरेज म्हटलं तर चालेल का? नाही म्हणणार. त्याच्या अगोदर आपण म्हटलं होतं ग्लुकोज आयसोमरेज, कारण ग्लुकोजच फक्त आयसोमरायझेशन केलेलं, शिफ्टिंग ऑफ द फॉस्फेट ग्रुप केलेला, तेवढंच आपण तिथं म्हटलेलं. पण इथं मात्र काय हेक्झोज शुगरचं आयसोमरायझेशन आपल्याला झालेलं बघायला मिळतं. म्हणून त्याला काय म्हटलं आपण? हेक्झोज आयसोमरेज. आपल्याला ह्या सुद्धा रिएक्शन पुढच्या काही वेगवेगळ्या रिएक्शन मध्ये आपल्याला अशा प्रकारचे एन्झाइम्स सतत एन्काउंटर होणार आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्या. सो दीज आर द आयसोमरेजेस. अँड लास्ट ग्रुप ऑफ दिस एन्झाइम इज द लिगेजेस किंवा लायगेजेस म्हटलं तरी चालेल. लिगेजेस. आणि कधी कधी याचंच नोमेनक्लेचर काय म्हटलं जातं? सिंथेटेज किंवा सिंथेजेस असं म्हटलं, असंही म्हटलं सिंथेजेस किंवा सिंथेटेजेस असंही म्हटलं. काय लक्षात ठेवा? दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे. सिंथेज हाही शब्द लक्षात ठेवायचा, सिंथेटेज हाही शब्द लक्षात ठेवायचा, कारण त्याचा सुद्धा वेगवेगळे अर्थ आहेत. ते आपल्याला त्या वेळेस कधी आपल्याला आलेच तर मी सांगेन, आता काय सांगायची गरज नाही. सिंथेसिस करणारे जे काही एन्झाइम्स आहेत त्या एन्झाइम्सला आपण काय म्हणायचं? सिंथेजेस असं म्हणायचं, किंवा त्यांनाच काय म्हणायचं? लिगेजेस. बिकॉज they link the two different molecules together. त्याच्यामध्ये काय केलं जातं? हे काय करतात? they link two molecules or two substrates together with covalent linking, covalent bond किंवा covalent linkage वापरली जाते. कशासाठी? दोन सबस्ट्रेट मॉलिक्यूल एकत्र आणण्यासाठी वापरली जाते. त्याला काय म्हणायचं? सिंथेजेस असं म्हणायचं. साधं सिंपल आपण जर वेगळ्या पद्धतीने जरी विचार केला तरी सुद्धा आपल्याला इथं लक्षात येईल. ठीक आहे. तर कुठल्या प्रकारचे सिंथेजेस आपल्याला असलेले बघायला मिळतील? वेगवेगळ्या प्रकारचे असलेले बघायला. कितीतरी आपल्याला एक्झाम्पल सांगता येतील त्याचे. तर आपण काही एक्झाम्पल्स बघूया त्याचे कशा पद्धतीने आपल्याला. सो फॉर दिस फॉर्मेशन ऑफ बॉन्ड देयर इज ऑल्सो अ नीड ऑफ अ एनर्जी. कधी कधी काय लागतं? ती एनर्जी सुद्धा लागते. ती एनर्जी आपल्याला कुठून मिळते? तर फॉस्फेट ग्रुप मधून मिळते किंवा एटीपी मधून मिळते, एनर्जी रिच कंपाऊंड मधून मिळते. सो बॉन्ड फॉर्मेशन, याच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन रिक्वायर्स एनर्जी. काय याला लागते? रिक्वायर्स एनर्जी. बघा, and this energy is taken from the energy rich compounds present in the body. आपल्या बॉडीमध्ये जे काही एनर्जी रिच कंपाऊंड असतात त्यांच्याकडून घेतली जाते. सो एनर्जी रिच कंपाऊंड कुठले आहेत? एनर्जी रिच सबस्टन्सेस. एनर्जी रिच सबस्टन्सेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं माहित आहे सगळ्यांना. एटीपी आहे, जीटीपी आहे, किती तरी असतील, भरपूर आहेत. ठीक आहे. एटीपी, जीटीपी, सीटीपी, टीटीपी असं हे असलेलं बघायला मिळतं. पण आपल्याला मोस्ट कॉमनली वापरले जाणारे एटीपी आणि जीटीपी आहे. जास्तीत जास्त कॉमनली वापरणारा म्हणजे जर आपण पर्सेंटेज मध्ये बघितलं तर 90% एटीपी वापरला जातो, 7% जीटीपी वापरला जातो आणि 3% फक्त सीटीपी वापरला जातो. टीटीपी वापरला जात नाही. अजून तरी माझ्या तरी वाचनामध्ये कुठली रिएक्शन आलेली नाही की ज्याच्यामध्ये टीटीपी वापरलेला आहे. सीटीपी आपल्याला लिपिड सिंथेसिस मध्ये वापरला जातो. जीटीपी बऱ्याचशा वेगवेगळ्या सिंथेसिस मध्ये वापरला जातो. एटीपी तर कॉमनलीच वापरला जातो. कुठेही आपण जर बघितलं तर एटीपी आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स आपल्याला वापरलेले बघायला मिळतील. तर याच्यामध्ये काय केलं जातं? लिंक्स तयार केल्या जातात. कशामध्ये? दोन सबस्ट्रेट मध्ये. साधी लिंक आपण बघणार आहोत. आपल्याला काही जास्त डिटेल मध्ये बाकीच्या लिंक्स बघायच्या नाहीत. मला वाटतं तुमच्यापेक्षा मी सिंपल रिएक्शन पुस्तकामधील मधल्यापेक्षा सुद्धा सिंपल रिएक्शन देणार आहे. ग्लुकोज प्लस ग्लुकोज काय तयार होतो? ग्लुकोज प्लस ग्लुकोज माल्टोज, बरोबर, डायसॅकराइड, बरोबर. आता हे सहजासहजी एकमेकांना अटॅच होतील का? सहजासहजी होतील का? नाही होणार. त्याच्यासाठी काय लागणार आहे? एनर्जी लागणार आहे. बॉन्ड एनर्जी म्हणतो. काय म्हणतो? बॉन्ड एनर्जी. जेवढी एनर्जी बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर बाहेर पडते तेवढी एनर्जी बॉन्ड तयार करण्यासाठी सुद्धा लागलेली असते. लक्षात ठेवा. तर ती एनर्जी आपल्याला लागणार आहे. म्हणून काय केलं जातं? पहिल्यांदा काय केलं जातं? ग्लुकोज इज
attached with a phosphate group and that phosphate group comes from the ATP. आपण बघितलं कुठला काय तयार झाला होता ग्लुकोज प्लस ATP काय तयार झालं होतं पहिली रिएक्शन तिथं सोडून तिथं घ्या काय केलं होतं ट्रान्सफरेज रिएक्शन झाली म्हणून तो कंपाऊंड कुठला तयार झाला होता ग्लुकोज 6 फॉस्फेट बरोबर. आता दोन ग्लुकोज 6 फॉस्फेट जर आले एकत्र आले तर काय तयार होणार आहे माल्टोज तयार होणार बरोबर माल्टोज तयार होणार. आता हा माल्टोज तयार होत असताना माल्टोज 6 फॉस्फेट तयार होणार माल्टोज 6 फॉस्फेट तयार. आता काय एक फॉस्फेट मॉलिक्यूल काय होणार आहे रिमूव्ह होणार आहे कशासाठी एनर्जी सप्लाय करण्यासाठी म्हणून एकच राहील आणि नंतर तोही ब्रेकडाऊन करून रिमूव्ह केला जाईल आणि फक्त माल्टोज तिथं तयार झालेली बघायला मिळेल. म्हणजेच याच्यामध्ये काय केलं जातं 2 इनऑर्गॅनिक फॉस्फेट्स किंवा इनऑर्गॅनिक पायरोफॉस्फेट्स आपल्याला रिमूव्ह केलेले बघायला मिळतील. 2 इनऑर्गॅनिक फॉस्फेट्स असं म्हणू 2 inorganic phosphates will be removed and during the removal of this phosphate from the 6th carbon of a glucose there will be release of the energy and that energy is utilized for the formation of a bond between the two glucose molecules of the maltose. ठीक आहे. आता माल्टोज सिंथेसिस साठी माल्टोज सिंथेज नावाचं एन्झाइम लागेल. काय लागेल माल्टोज सिंथेज नावाचं एन्झाइम लागेल. सिंथेज इथं लक्षात ठेवा काय सिंथेज नावाचं एन्झाइम ठीक आहे किंवा लिगेज असं म्हटलं तरी चालेल लायगेज ग्लुकोज लायगेज एन्झाइम असंही म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. तर काय माल्टोज सिंथेज एन्झाइम इथं आपल्याला गरजेचं आहे किंवा ग्लायकोजन सिंथेज एन्झाइम सुद्धा आपल्याला म्हणता येईल. कारण अनेक मॉलिक्यूल जर एकत्र ग्लुकोजचे तयार अटॅक झाले तर काय तयार होतं ग्लायकोजन तयार होतं किंवा स्टार्च तयार होतं. स्टार्च जर असेल तर स्टार्च सिंथेज एन्झाइम आपल्याला प्लांट मध्ये असलेलं बघायला मिळतं. ग्लुकोज मॉलिक्यूल एकमेकांना अटॅच केले करताना एनिमल मध्ये जर केले तर त्याला आपण काय म्हणणार आहोत ग्लायकोजन म्हणणार आहोत. तर ग्लायकोजन तयार करण्यासाठी सुद्धा सेम रिएक्शन आपल्याला असलेली बघायला मिळते. तर याच्यामध्ये काय केलं जातं व्हॉट एव्हर द एनर्जी प्रेझेंट इन द अदर मॉलिक्यूल्स or other energy rich molecule that energy is utilized for the ligation of two different molecules of a substrate and therefore it will be resulting into the new substrate new product. So that product will be the larger. So it is responsible for the synthetic reactions or synthesis reactions. वेगवेगळ्या प्रकारच्या सिंथेसिस रिएक्शन साठी रिस्पॉन्सिबल असतात म्हणून त्याला आपण काय म्हणलं सिंथेजेस असं म्हटलेलं बघायला मिळतं. कधी कधी काय होतं हे सिंथेजेस आहेत तर बघा सिंथेटेज आणि सिंथेजेस या दोघांमधला फरक फक्त सांगतो. या सिंथेजेस मध्ये काय केलं जातं ऑलरेडी फॉस्फेट ग्रुप जर ग्लुकोजला अटॅच असेल आणि त्याच्यामधली जर एनर्जी घेतलेली असेल तर त्याला सिंथेजेस असं म्हणायचं. आणि सिंथेटेज कशाला म्हणायचं डायरेक्टली एटीपी जर ब्रेकडाऊन करून एनर्जी वापरलेली असेल तर त्याला सिंथेटेजेस असं म्हणायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ह्या सिंथेसिस रिएक्शन आपल्याला असलेल्या बघायला मिळते. आता दुसरी आपल्याला इथं पण आहे वेगळी रिएक्शन आपल्याला असलेली बघायला मिळते तर ती सुद्धा आपण रिप्रेझेंट करूया. ठीक आहे. एक आहे पायरुविक ऍसिड attached to the CO2 carbon dioxide and it will be result into the 4 carbon compound oxaloacetic acid. आता ज्या वेळेस हे कार्बन डायऑक्साइड कुणाला अटॅच करायचं आहे पायरुविक ऍसिडला अटॅच करायचं. आता आपण जर कार्बन अटॅच करायचं असेल तर कुठलं एन्झाइम असतं कार्बोक्सिलेज बरोबर. कुठलं एन्झाइम असतं कार्बोक्सिलेज नावाचं एन्झाइम असतं. तर कायम लक्षात ठेवायचं कुठलं एन्झाइम असतं कार्बोक्सिलेज एन्झाइम असलेलं बघायला मिळतं. मग आता काय पायरुविक ऍसिड कार्बोक्सिलेज साधं सिंपल आहे. आता याच्यासाठी बॉन्ड तयार करण्यासाठी काय लागणार आहे एटीपी लागणार आहे म्हणून इथं आपण प्लस एटीपी अटॅच करायला पाहिजे ऍड करायला पाहिजे. आता याच्यामध्ये काय केलेलं बघायला मिळतं तर एटीपी मॉलिक्यूल इज युज्ड. पहिल्यांदा काय करतं एन्झाइम काय करणार पायरुवेट कार्बोक्सिलेज एन्झाइम काय करणार इट ब्रेक्स डाउन द एटीपी अँड हार्वेस्ट द एनर्जी. म्हणजे एटीपी एन्झाइम वरती फॉस्फेट ग्रुप टेम्पररीली ट्रान्सफर होतो आणि त्याच्यानंतर तो काय केला जातो
त्याच्यातलं ब्रेकडाऊन करून कार्बन डायऑक्साइड अटॅच करून घेतला जातो आणि इमिडिएटली इट विल बी ट्रान्सफर्ड टू द or it will be attached to the pyruvic acid. So this pyruvic acid किंवा pyruvic acid carboxylase असं आपण त्याला म्हणतो, carboxylase, and it will result into the ATP चं कन्वर्जन कशात होणार आहे, ATP मध्ये कन्वर्ट होणार आहे. So 3 carbon compound is converted into the 4 carbon compound oxaloacetic acid. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन वेगवेगळे मॉलिक्युल्स, एक आहे पायरुविक ऍसिड आणि दुसरा कार्बन डायऑक्साइड, बोथ आर अटॅच्ड टुगेदर and that is the ligation reaction. जोड देणे, चिकटवणे एकमेकांना, तर त्याला आपण काय म्हणतो. तर आता साधं सिंपल आहे, दोन काही आपल्याला असं एखादा फोटो वगैरे आपल्याला एखाद्या कागदावरती चिकटवायचा असेल तर कसा चिकटवतो, त्याला एनर्जी लागते. एनर्जी कुठून मिळते, गम मधून एनर्जी मिळते. साधं गम म्हणजे हा एटीपी आहे, ठीक आहे. फोटो आणि कागद, एक आहे कागद आणि दुसरा आहे फोटो, असं म्हटलं तरी चालेल. साधं सिंपल आपल्याला अंडरस्टँडिंग लक्षात येईल, ठीक आहे. सो दीज आर द डिफरंट क्लासेस ऑफ द एन्झाइम्स. सो दीज 6 क्लासेस आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द नोमेनक्लेचर ऑफ अ एन्झाइम्स. आता जे अगोदर जरा थोडंसं सांगितलं होतं मी, नंबर सांगितला होता 1 2 1 1 1 असा नंबर सांगितला होता. एन्झाइम कोड असं म्हटलं होतं मी त्याला. 2 म्हणजे काय झाला आता, ट्रान्सफरेन्स, तेवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून आपल्याला 1 जर म्हटलं तर ऑक्सिडोरिडेक्टेज मधला ग्रुप आपल्याला असलेला ट्रान्सफरेन्स मधला कुठला प्रकार आहे, त्याच्यानंतरचा आपल्याला 1 2 3 असे ग्रुप पडलेले बघायला मिळतात. तर हे एन्झाइम नोमेनक्लेचर आपल्याला वेगळ्या प्रकारचं असलेलं बघायला मिळतं. सो दिस इज अबाउट द सम पार्ट्स ऑफ द एन्झाइम्स. आता काही एन्झाइम्स मध्ये आपल्याला मला वाटतं टास्क काहीतरी दिलेला आहे, तो हवा असेल तर आपण एक्सप्लेन करूया, नाही तर काही नको असेल तर आपण थांबूया, म्हणजे पुढच्या पॉइंटला जाऊया, ठीक आहे. एक्सप्लेन करायला पाहिजे का तो, डेमॉन्स्ट्रेशन ऑफ रिॲक्शन आहे, डेमॉन्स्ट्रेशन आहे प्रॅक्टिकलचं. कदाचित तुम्हाला ते प्रॅक्टिकल असेल म्हणून मी काही त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व होणार नाही, म्हणजे ते सांगत काय बसत नाही. पण तुम्ही जरा एकदा वाचून घ्या, पिंक बॉक्स मध्ये तुम्हाला एक टास्क दिलेला आहे, तो जरा वाचून घ्या आणि कदाचित तुम्हाला जर करता आला तर बघा, करू शकता तुम्ही, असंही आहे. पण तुम्हाला ते केमिकल्स वगैरे मिळणार नाही, लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला तो असेलच, तर तिथं जरी केला तरी चालेल. याच्यानंतरची महत्वाची आपल्याला कॉन्सेप्ट असलेली बघायला मिळते एन्झाइम ऍक्शन अँड इट्स मेकॅनिझम. एन्झाइम ऍक्शन महत्वाचे, जे काही एन्झाइम्स असतात, हाऊ दे वर्क और हाऊ दे डू इट्स फंक्शन. आता आपण बघितलं ट्रान्सफरेज आहे, ते ट्रान्सफर कसे करतात, त्याचं बेसिक मेकॅनिझम काय आहे हे आपल्याला जरा अंडरस्टँड करायचं आहे. परवाच मी सांगितलेलं जरासं, कालच्या लेक्चरला मला वाटतं मी सांगितलेलं जरासं की व्हॉट इज अ स्ट्रक्चर किंवा ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ अ एन्झाइम किंवा त्याचं रफ स्ट्रक्चर कसं असतं हे मी सांगितलं होतं, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर मध्ये काही महत्त्वाचे पार्ट्स इन्व्हॉल्व असलेले बघायला मिळतील. त्या पार्ट मध्ये मी असं काहीतरी काढलं होतं, कसंही काढा असं मी सांगितलं होतं. त्या एकाला ऍक्टिव्ह साइट असं म्हटलं होतं, ऍक्टिव्ह साइट असं म्हटलं होतं, आणि दुसरी एक साइट काढली होती त्याला मी म्हटलं होतं अलोस्टेरिक साइट, अलोस्टेरिक साइट असं म्हटलं. आणि हा मोठा जो आहे तो काय आहे, एन्झाइम. एन्झाइम इज अ व्हेरी डायनामिक स्ट्रक्चर. डायनामिक स्ट्रक्चर म्हणजे काय, विच इज सब्जेक्टेड टू चेंज. ते चेंज होतं. एन्झाइम काय होतं, सतत चेंज होतं. आणि ज्या वेळेस त्याला काम करायचंय ते आपल्याला कुठल्या प्रकारचं काम करायचं त्याच्यानुसार त्याला बदल करून घेतं. काय करून घेतं, बदल करून घेतं, स्वतःमध्ये चेंजेस करून घेतं. and therefore it exerts a forces on the substrate and therefore convert the substrate into the product. सबस्ट्रेटचं कन्वर्जन कशात केलं जातं, प्रोडक्ट मध्ये केलेलं आपल्याला बघायला. म्हणून पहिली सगळ्यात महत्त्वाची एन्झाइम मधली ऍक्शन जर बघितली तर काय असेल, फॉर्मेशन ऑर कमिंग टुगेदर द एन्झाइम अँड द सबस्ट्रेट, क्लोजनेस ऑफ द एन्झाइम अँड द सबस्ट्रेट. एन्झाइम आणि सबस्ट्रेट एकत्र येणं पहिलं गरजेचं असतं. आणि सो
what happens? As soon as this substrate comes to the enzyme, it binds to the enzymes at a active site or substrate binding site. जर आपण हेच एन्झाईमचं स्ट्रक्चर आपण छोटं केलं आणि बघितलं तर आपल्याला लक्षात येईल एक सबस्ट्रेट आहे, सॉरी एक एन्झाईम आहे, प्लस दुसरा काय आहे सबस्ट्रेट. त्याच्या अगोदर मी जरा थोडंसं ऍक्टिव्ह साईट बदलतो, त्याचं कारण वेगळं आहे. ठीक आहे, हे काय झालं एन्झाईम आहे, दुसरा सबस्ट्रेट. These enzymes and substrate comes together and they form a enzyme substrate complex. Enzyme substrate complex. Enzyme substrate complex आपल्याला तयार झालेलं बघायला मिळेल. इथं सबस्ट्रेट आहे, ज्यावेळेस हे दोन्ही एकत्र येतात त्यावेळेस काय तयार होतं एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतं. पहिलं ज्यावेळेस हे दोन्ही एकत्र येतात, आता मुद्दामून मी काय केलं होतं, हे एक त्रिकोण काढला होता. इथं काय ऍक्टिव्ह साईट काय केली होती, जराशी वेगळी काढली होती, त्रिकोण काढला होता, ट्रायंगल शेप्ड, किंवा आपण त्याला वेगळा एक पाकळी बाजूला काढली, आपण वर्तुळाची पाकळी बाजूला काढली, एवढं आपण वेगळ्या पद्धतीने स्ट्रक्चर तयार केलं. पण व्हॉट हॅपन्स व्हेन दिस सबस्ट्रेट कम्स इन क्लोज vicinity of this enzyme and tries to bind with the active site or enzyme binding site, then what these enzymes do? Enzyme undergoes a conformational changes. काय म्हटलं मी, एन्झाईम मध्ये काय होतात, कन्फर्मेशनल चेंजेस होतात, वेगळ्या पद्धतीने कन्फर्मेशनल चेंजेस होतात. and enzyme adjusts its structure or adjusts its active site as per the size of the substrate. एन्झाईम काय करतं, स्वतःची, म्हणजे बघा साधं मी माझा हाताचं एक्झाम्पल मी कायम देत असतो. माय हँड इज द एन्झाईम. बघा एन्झाईम, मला जर एक सबस्ट्रेट धरायचा झाला, हा खडू धरायचा झाला तर मी असा धरला, मी असा धरला तर ते तुटणार नाही, आतमध्ये पकडला तर तो तुटणार नाही. ठीक आहे, मी असा धरला तोडण्यासाठी, कारण मला माहिती याला किती एनर्जी लागणार आहे. पण जर मला सांगितलं मोठं काहीतरी तोडायला, हा जर तोडायला सांगितलं तर मला असं धरायला लागेल आणि कदाचित दोन्ही हाताने धरायला, म्हणजे माझा हात काय झाला, चेंज झाला, माझ्या हाताचं स्ट्रक्चर काय झालं, चेंज झालं, माझ्या हाताचा शेप काय झाला, चेंज झाला, अकॉर्डिंग टू द सबस्ट्रेट. And same thing happens with the enzyme. As soon as the substrate comes in contact with or comes in vicinity of the enzyme, at that time enzyme modifies its shape, changes its shape, and that shape, change in the shape is called as a conformational changes. बघा साधं साधं आपल्याला काही कितीतरी एक्झाम्पल बघायला मिळतील. आपण एन्झाईम सारखंच काम करत असतो. आपल्याला चिप्स खायचे असतील किंवा फिंगर चिप्स खायचे असतील, आपण आव असं नाही करत, साधं आपण करणार. पण आपल्याला मोठा लाडू खायचा असेल, हा मोठा वासायला, ठीक आहे, तसं म्हणजे आपलं तोंड काय झालं, एन्झाईम झालं, आणि जे काही खायला येणार आहे ते म्हणजे काय झालं, सबस्ट्रेट झालं. ठीक आहे, कारण चिप्स हे करताना आपण कोण जास्त मोठं करत नाही. ठीक आहे, तर अशा जबडे आपण जास्त एकमेकांपासून दूर नेत नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तसं एन्झाईम काय आहे, स्वतःचं स्ट्रक्चर चेंज करतं, स्वतःचा शेप चेंज करतं आणि ऍडजस्ट विथ द शेप ऑफ और साइज ऑफ द सबस्ट्रेट. सो देन they form a enzyme substrate complex, and when they form an enzyme substrate complex, at that time enzyme starts to act on the substrate. एन्झाईम काय करतात, सबस्ट्रेट वरती ऍक्ट करायला सुरुवात करतो आणि सबस्ट्रेट वरती ऍक्ट करून सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन कशात करतं, प्रोडक्ट मध्ये करतं. सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन कशात होईल, प्रोडक्ट मध्ये होईल. प्रोडक्ट मध्ये जर झालं तर ते कदाचित असे दोन प्रोडक्ट इथं तयार झालेले बघा, 1 आणि 2, आणि त्याच्यानंतर बघा साधं सिंपल आपल्याला इथं स्ट्रक्चर बघायला. प्रोडक्ट मी म्हणून कलर बदलला, चेंज झाला. आता हे काय झालं, इट इज अ प्रोडक्ट नाव, प्रोडक्ट 1 आणि प्रोडक्ट 2 असं असतं. आणि हे काय असेल, एन्झाईम्स. इथं सुद्धा काय असेल, एन्झाईम्स. ठीक आहे. नाव
the complex is changed into the enzyme product complex. काय झालं? पहिल्यांदा एन्झाईम होतं प्लस सबस्ट्रेट होता आणि त्याच्यानंतर काय तयार झालं? एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झालं. त्याच्यानंतर काय झालं? एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स झालं and at last what happens? Enzyme is as it is. आता मी छोटं जरी काढत असलो तरी लक्षात ठेवा की त्याचा शेप जसा आहे तसा असतो. इट इज अ ओरिजिनल ॲज एन्झाईम प्लस त्याचा सबस्ट्रेट असेल तो आपल्याला वेगळ्या पद्धतीने तयार झालेला बघायला मिळेल. असा एक असेल आणि दुसरा असा असेल. डझंट मॅटर असं आहे बघा. सो दीज आर द प्रोडक्ट्स P2 and P1. क्लियर? अशा पद्धतीने आपल्याला एन्झाईम ऍक्शन असलेली बघायला मिळते. म्हणजे whenever enzymes comes in contact with the substrate it changes its own shape or it adjusts its own shape with the substrate and that change in the shape is nothing but the conformational change in the enzyme and then enzyme converts the substrate into the product and enzyme is as it is unaffected. एन्झाईम जसं आहे तसं अनअफेक्टेड असलेलं बघायला मिळते. तर अशा प्रकारची सिंपल ऍक्शन आपल्याला किंवा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आपल्याला एन्झाईमचं असलेलं बघायला मिळते. बट देयर आर टू डिफरंट टाइप्स और मेनी डिफरंट टाइप्स ऑफ द मॉडेल्स और व्हाट वी कॅन से दिस एन्झाईम ऍक्शन मॉडेल्स किंवा थिअरीज असलेल्या बघायला मिळतात. वेगवेगळ्या थिअरी आहेत किंवा वेगवेगळ्या थेरम आहेत की एन्झाईम ऍक्शन कशी होते, ऍक्च्युअली कशी होते. तर ही कशा पद्धतीने झालेली बघायला मिळते. तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या मॉडेल्स असलेल्या बघायला मिळतात. तर त्याच्यातली पहिली मॉडेल आपल्याला सांगता येईल मॉडेल ऑफ अ एन्झाईम ऍक्शन दॅट इज अ लॉक अँड की मॉडेल. लॉक अँड की मॉडेल. ह्या लॉक आणि की मॉडेल मध्ये काय आहे? लॉक इज अ एन्झाईम. लक्षात ठेवा. लॉक म्हणजे काय? एन्झाईम आहे आणि प्रोडक्ट किंवा सबस्ट्रेट म्हणजे काय? की आहे सबस्ट्रेट. आता ही परफेक्ट मॉडेल नाहीये. म्हणजे एन्झाईम ऍक्शनची ही परफेक्ट मॉडेल नाहीये. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. का नाहीये त्याचं कारण वेगळं तुम्हाला लक्षात येईल. समोर लॉक दिसतंय तिथं, ठीक आहे? इथं पण दिसेल तुम्हाला. ठीक आहे? लॉक. लॉक मध्ये एक फॅसेट असतो, फॅसेट किंवा थोडीशी जागा असते. ही जागा म्हणजे काय असते? ऍक्टिव्ह साइट. ऍक्टिव्ह साइट किंवा त्याला काय म्हणायचं? सबस्ट्रेट बाइंडिंग साइट आहे. ही ह्या मॉडेलनुसार सांगतो बरं का मी. ह्या मॉडेलनुसार काय? दिस लॉक इज अ एन्झाईम and it has a binding site for a specific substrate that is a key binding site. म्हणजे की इथं आपल्याला असलेली बघायला मिळेल. आणि की काय आहे? सबस्ट्रेट आहे. की काय आहे? सबस्ट्रेट आहे. आता ही की वेगवेगळ्या प्रकारची असेल तर डझंट मॅटर. इट विल फिट इनटू द ऍक्टिव्ह साइट. बरोबर? म्हणून काय केलं जातं? पहिल्यांदा लॉक उघडायचं आहे. लॉक उघडायचं म्हणजे काय? रिॲक्शन घडवून आणायची. काही पण रिॲक्शन घडवून आणायची. पण इथं फक्त एकच मला शंका आणि सगळ्यांना शंका आहे म्हणून ही वर्ल्ड ऍक्सेप्टेड नाही, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड मॉडेल नाही. ठीक आहे का? तर याच्यामध्ये चेंज कशात होतं? जर आपण लॉक अँड की म्हणेल तर लॉक मध्ये चेंज होतं, की मध्ये होतं. की काय फुटते? काहीच होत नाही. कीला काय होतं का? नाहीये. इफेक्ट कुणावरती होतो? इथपर्यंत ठीक आहे. कुठपर्यंत? बाइंडिंग ऑफ अ एन्झाईम अँड सबस्ट्रेट. आता लॉकला की लावण्यापर्यंत ठीक आहे. दुसरी पण ठीक आहे गोष्ट. कशी? बेस्ड ऑन द सबस्ट्रेट जशी की आहे तसं चेंजेस कोणामध्ये होतात? लॉक मध्ये होतात. हे पण ठीक आहे. पण ज्यावेळेस लॉक आणि की सेपरेट होणार आहे, की इज ऍज इट इज बट देयर इज अ चेंज इन द लॉक. एक तर लॉक झालेलं असेल किंवा अनलॉक झालेलं असेल, काहीतरी झालेलं असेल म्हणजे इफेक्ट वेगळा होतो. म्हणून ही वेल ऍक्सेप्टेड नाही. पण आपल्याला एनालॉगस असलेली बघायला मिळते. म्हणजे एनालॉजी आपल्याला ह्या मॉडेलमध्ये अशी आहे की ज्या वेळेस सबस्ट्रेट
सबस्ट्रेट एन्झाईमला बाइंड होतो त्यावेळेस काय होणार आहे, देयर विल बी द चेंजेस इन द लॉक. की आतमध्ये गेल्या जर थोडीशी फिरवली तर लगेच लॉक मध्ये आतले लिव्हर सगळे काय होतात, मूव्ह होतात. देयर इज अ मूवमेंट इन द लिव्हर, दॅट इज अ कन्फर्मेशनल चेंजेस इन द लॉक, दॅट इज अ एन्झाईम. एन्झाईम मध्ये कन्फर्मेशनल चेंज होतात आणि त्याच्यामुळं आपण दुसऱ्या वेळेस जर बघितलं की आता काही पूर्ण काढत नाही, लक्षात ठेवा इथं की आहे, ठीक आहे, की लॉक आणि की मॉडेल. आता इथं काय झालं, एन्झाईम सबस्ट्रेट तयार, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण लॉक अनलॉक झालेला आहे आणि नंतर आपण काय करतो, लॉक याच्यामध्ये जसेच्या तसं आहे किंवा अनलॉक झालेला आहे आणि की सुद्धा जशीच्या तशी आहे असं म्हणूया. ओके, की सुद्धा जशीच्या तशी. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो, इथे इफेक्ट कोणावरती झाला, लॉक. दॅट इज अ एन्झाईम. एन्झाईम इज unaffected, always unaffected in the reaction, but here is a effect on the enzyme. So it is not accepted, well accepted model. पण एवढंच लक्षात ठेवा याच्यामध्ये एन्झाईम लॉक आहे आणि की सबस्ट्रेट आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मेकॅनिझम, अर्ध मेकॅनिझम सेम होतं आणि त्याच्यामुळं आपण ही एक्सप्लेन केलेली आहे. त्याच्यामध्ये जास्त वेगळं असं काही डिटेलमध्ये जायची आवश्यकता नाही, ठीक आहे. बट देयर इज अनदर काइंड ऑफ अ model for the enzyme action and that is a induced fit model. Induced fit model बघा, शेवटची मॉडेल आपण बघणार आहोत. इंड्युस्ड फिट मॉडेल. इंड्युस्ड फिट मॉडेल ही एकदम परफेक्ट मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये काय सांगितलं जातं, जसं आता आपण अगोदर एक्सप्लेन केलं तसंच when the substrate comes together, मी आता तुमच्या पद्धतीने वेगळे करतो, बुक मध्ये वेगळ्या पद्धतीने दिले, ठीक आहे. ऍक्टिव्ह साइट आहे, इट इज अ सबस्ट्रेट बाइंडिंग साइट. कायम लक्षात ठेवायचं, सबस्ट्रेट बाइंडिंग साइट असंही म्हटलं तरीही ती काय आहे, ऍक्टिव्ह साइट आहे. ऍक्टिव्ह साइट आणि सबस्ट्रेट बाइंडिंग साइट बोथ आर सेम, लक्षात ठेवायचं. इट इज अ ऍक्टिव्ह साइट बिकॉज सबस्ट्रेट बाइंड्स देयर and enzyme acts on the substrate from that side, therefore it is a substrate binding site plus substrate आहे, ठीक आहे. ज्यावेळेस सबस्ट्रेट आणि एन्झाईम एकत्र येतात त्यावेळेस जरी ही शॅलो साइट असली, म्हणजे इथं अगोदर काय होतं, शॅलो बरोबर, आणि सबस्ट्रेट काय आहे, थोडासा स्पेरिकल आहे. सबस्ट्रेट काय आहे, स्पेरिकल आहे. ज्यावेळेस हे दोन्ही एकत्र येतात त्यावेळेस एन्झाईम मध्ये चेंज होतो सो ॲज टू इट अकोमोडेट कम्प्लिटली द सबस्ट्रेट. सबस्ट्रेटला अकोमोडेट करण्यासाठी ही पूर्ण एन्झाईम मध्ये चेंज झालेला बघायला मिळतो. सो इट इज अ सबस्ट्रेट अँड एन्झाईम. म्हणजे काय झालं, ज्यावेळेस सबस्ट्रेट एन्झाईमच्या जवळ येतो त्यावेळेस एन्झाईम मध्ये काय होतं, बदल होतो according to the substrate and substrate is completely fitted into the active site of a enzyme, ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं, सेकंड, substrate acts on the enzyme acts on the substrate and therefore it leads to the breakdown of the substrate or conversion into the other. दुसऱ्यामध्ये कन्वर्जन झालेलं बघा, दुसऱ्यामध्ये कन्वर्ट झालं, काहीतरी दुसरा प्रोडक्ट तयार झालेला आहे असं आपण इथं दाखवतो, ठीक आहे. आता काय झालं, प्रोडक्ट प्लस एन्झाईम ईपी कॉम्प्लेक्स आहे, तर ईएस कॉम्प्लेक्स आहे, ठीक आहे. एन्झाईम प्लस सबस्ट्रेट प्लस ईएस ईपी and then finally product will be released. Product रिलीज केला जाईल, हा प्रोडक्ट आहे आणि एन्झाईम will be as it is unaffected. क्लियर, म्हणजे काय, E प्लस P तयार झाला कायम असतो. म्हणून मी जर माझा हात एन्झाईम आहे असं साधा कसाही असेल, त्याचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर, माझ्या हाताचं जर स्ट्रक्चर जर बदललं तर मला
माझं काम करता येणार नाही. म्हणजे कधी कधी आपण अपंगावरती मी बोलणार नाही म्हणजे, पण लक्षात ठेवा काही लोकांना बोटं नसतात, त्यांना पकडता येतं का, काही नाही पकडता येत, तर त्यांना ऍक्टिव्ह साईट नाही असं म्हणतात, त्यांची ऍक्टिव्ह साईट प्रॉब्लेमॅटिक आहे. असं काही लोक काही एन्झाईम मध्ये होतं बरं का, एन्झाईम मध्ये सुद्धा होतं. ऍक्टिव्ह साईट इज अ डिफेक्टिव्ह ऍट दॅट टाइम एन्झाईम कांट बाइंड टू द सबस्ट्रेट. एन्झाईम सबस्ट्रेटला बाइंड होऊ शकत नाही, म्हणून हे ऍक्टिव्ह साईट असणं फार महत्त्वाचं. ऍक्टिव्ह साईट ही एकाच ठिकाणी असते. कधी कधी एन्झाईमला 2 ऍक्टिव्ह साईट असू शकतात, ठीक आहे, पण त्या 2 वेगवेगळ्या सबस्ट्रेटसाठी असतील, त्या 2 वेगवेगळ्या सबस्ट्रेटसाठी असतील. म्हणजेच काय, पण कधी कधी काय होतं, 2 वेगवेगळ्या सबस्ट्रेट वरती जरी एन्झाईम ऍक्ट होणार असेल तरी सुद्धा त्याला एकच सबस्ट्रेट एकच ऍक्टिव्ह साईट असू शकते, पण ती ऍक्टिव्ह साईट काय होणार आहे, चेंज होणार, स्वतःमध्ये कन्फर्मेशन चेंज होणार आहे. म्हणजे कोणी सांगितलं साधं, बऱ्याच वेळा मी एक्झाम्पल देत असतो किंवा मला आवडतं ते, मी जर तुमच्याकडे बॉल फेकला तर तुम्ही काय करणार, असंच करून बसणार का, नाही बसणार. म्हणजे आपण हात असंच फक्त कोबन तयार करून बसतो का, हाताची उंजळ करून फक्त बसतो का, मग काय करतो, अशी पहिल्यांदा उंजळ धरतो आणि बॉल जवळ आला की पटकन आपल्या हातामध्ये बदल करतो आणि मग बॉलला पकडतो, ठीक आहे. अशा पद्धतीनं एन्झाईम काय करतं, सबस्ट्रेट जवळ आला की स्वतःमध्ये बदल करून घेतं आणि त्या सबस्ट्रेटला पकडून ठेवतं, ठीक आहे. आता त्या बॉल बरोबर काय करायचं हे तुम्ही ठरवायचं, ठीक आहे. पण इथं काय केलं जातं, तो बॉल जर या एन्झाईम कडे आला तर तो ब्रेकडाऊन करेल किंवा त्या बॉलचं 2 बॉल तयार करेल, जादूच्या कांडीसारखं काहीतरी करेल, ठीक आहे. म्हणून आपल्याला एन्झाईम ऍक्शन ही अशा प्रकारे केलेली बघायला मिळते. म्हणून काय, इंड्युस्ड फिट मॉडेल. व्हॉट डज इट मीन? इंड्युस्ड फिट मॉडेल काय सांगते, इट इंड्युसेस द फिटिंग ऑफ द सबस्ट्रेट इनटू द ऍक्टिव्ह साइट ऑफ अ एन्झाईम. काय, सबस्ट्रेट इज रिस्पॉन्सिबल फॉर द इंड्युसिंग द कन्फर्मेशनल चेंजेस इनटू द एन्झाईम. इथं बघा, सबस्ट्रेट आला की काय झालं, इंड्यूस केलं. काय इंड्यूस केलं, कन्फर्मेशनल चेंजेस. कुणामध्ये, एन्झाईम मध्ये. and therefore substrate is fitted into the active site and therefore substrate can act. बघा आता हाताकडे जर बघितलं तर खडू धरलेला आहे, खडू मी आता फिट केलेला, हा इंड्युस्ड फिट आहे. मला तोडायचा आहे, म्हणून तोडायचा नसला तर मी असा धरणार, तो तोडायचा असला तर असा धरणार आणि ब्रेक करणार. माझ्यामध्ये कन्फर्म इंड्यूस, कुणी इंड्यूस केले, खडू. तर अशा पद्धतीने इंड्युस्ड फिट मॉडेल आपल्याला असलेली बघायला मिळते. दिस इज द एन्झाईम. प्रत्येक एन्झाईम मध्ये अशाच प्रकारची ऍक्शन झालेली आपल्याला क्लिअर. सो दिस इज अबाउट द एन्झाईम ऍक्शन. आता आज आपण बघितलं वेगवेगळ्या प्रकारचे नोमेनक्लेचर बघितले, वेगवेगळे क्लासेस बघितले एन्झाईमचे आणि एन्झाईम ऍक्शन पण बघितली. त्याच्या मॉडेल 2 बघितला, लॉक अँड की मॉडेल आणि इंड्युस्ड फिट मॉडेल. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायला लागेल की what are the different factors which affects on the enzyme action, that we will discuss in the next lecture.